स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. मला जेव्हा संध्या दीदींचा फोन आला, सून निर्मल प्रणा माताजींचा, की आपण काय घेऊया यावेळेला शिबिरामध्ये, आणि मग नागमहाशय असं ठरलं. आणि असंच म्हणजे योगायोग असेल, त्या दिवशी ती नाग दिवाळी होती असं मला नंतर लक्षात आलं. आणि मला वाटलं की चला कुठेतरी एक छोटेसे संकेत असतात, फक्त आपल्याला कळले पाहिजे की आजचा विषय. मग मी जेव्हा वाचायला घेतलं आणि माझ्याकडे होतं घरी पुस्तक, हे एक साधू नाग महाशय, खूप वर्ष झाली वाचून, आणि असं वाटलं मी वाचल्यानंतर मला काही कळलंच नाही मी काय वाचलं. म्हणजे असं इतकं अलौकिक आणि अद्भुत चरित्र, आणि आपण त्यातला एक जरी गुण आपल्यामध्ये, म्हणजे हाऊस होल्डर आहेत ना ते, गृहस्थाश्रम त्यांनी स्वीकारलाय, तर गृहस्थाश्रम मध्ये कसं राहायचं भक्तांनी, हे ठाकूरांनी किती वेळा सांगितलंय त्यांच्या उपदेशांमध्ये. पण त्यांनी एक असं उदाहरण आणून लोकांसमोर उभं केलं की हे बघा, असं या प्रकारे राहता आलं पाहिजे. म्हणजे घरात राहायचं, सगळं करायचं, तरीही तुमचं संपूर्ण लक्ष कुठे असलं पाहिजे, तिकडे देवाकडे असलं पाहिजे, ईश्वराकडे असलं पाहिजे. तर साधू असे अनेक असतात, किती म्हणजे गुरु असतात, पण जितके गुरु, आता हजारोंनी गुरु असतील, पण त्यांना एक असा शिष्य मिळणं की बस झालं, सगळं जे काय शिकवलं ते लगेच आत्मसात करून तसं वागायला लागतोय असा शिष्य मिळणं फार अवघड असतं. तर एकदा नागमहाशय ठाकूरांना भेटायला म्हणजे गेले तिकडे दक्षिणेश्वरला, आणि ते दारात असताना त्यांनी ऐकलं, ठाकूर म्हणतात की डॉक्टर, वकील, नंतर हे जे घर दलालीचा व्यवसाय करतात लोक, ते सगळे लोक आहेत ना, त्यांना कधी ईश्वर दर्शन होणार नाही किंवा कधी मोक्षप्राप्ती होणार नाही. कारण का, त्यांचं मन पूर्णपणे त्या गोष्टींमध्ये लिप्त असतं, विशेषतः डॉक्टर. असं ते सारखं म्हणजे 2-3 वेळा ते म्हणाले, विशेषतः डॉक्टर. कारण का, की प्रत्येक औषधाचा थेंबाचा सारखा विचार करतात, कुठल्या रोग्याला काय औषध द्यायचं, आणि त्यांना मग त्या अपरंपार अशा त्या ईश्वर सागराचं दर्शन कसं होणार ना, थेंबाचा विचार करणाऱ्याला समुद्राचं दर्शन कसं होणार, असं ते म्हणतात. नागमहाशय ते ऐकतात आणि त्यांना लक्षात येतं की हे आपल्याच करता होतं. आणि ते तेव्हा वैद्यकीचा व्यवसाय करतायत, होमिओपॅथीची औषधे देत आहेत, आणि त्यांच्या लक्षात येतं की जे दिवस रात्र मी जेव्हा केव्हा ध्यानाला बसतो, मला माझ्या पेशंटचे, माझ्या रुग्णांचे चेहरे समोर दिसत असतात सतत. हे ऐकल्याबरोबर ते घरी येतात. घरी येऊन ती त्यांची होमिओपॅथीच्या औषधांची पेटी, सगळी वैद्यकीय अभ्यासाची पुस्तकं सगळं घेतात, गंगेवर जातात, त्या कुमारटोली जिकडे ते राहतात तिकडे जवळच गंगेचं पात्र आहे, तिथे जातात आणि सगळं गंगेमध्ये टाकतात. मग एकदा गंगा स्नान करतात आणि परत येतात. म्हणजे एका क्षणात जमेल का आपल्याला हे? एका क्षणात ते विचारही करत नाही किंवा गुरुला प्रश्न पण करत नाही. असं कसं तुम्ही म्हणता, आम्ही आताचे आधुनिक लोक आम्ही वाद घालत बसलो असतो, असं कसं म्हणता तुम्ही, डॉक्टरांना ज्ञान होत नाही, दर्शन होत नाही, असं नाही, काही नाही. घरी येऊन व्यवसाय त्या क्षणी तो त्यांचा बंद झालेला आहे. तर अशी अशी ही व्यक्ती, जे शब्द ठाकूरांच्या तोंडून निघाले ते तंतोतंत त्यांचं पालन त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आहे. आपण थोडंसं आधीचं बघूया. स्वामी विवेकानंद त्यांना नागमहाशयांबद्दल नेहमी म्हणायचे की जगामध्ये मी इतक्या ठिकाणी फिरलो, आपल्याला माहितीये स्वामीजी किती फिरलेत, किती देश फिरले, पण कुठेही नागमहाशयांसारखा सारखी व्यक्ती मी पाहिली नाहीये. म्हणजे इतकं स्वामीजी म्हणतायत, म्हणजे बघा. तर दुर्गा चरण नाग असं त्यांचं नाव आहे, पण ते नाग महाशय म्हणूनच परिचित आहेत आपल्याला. तर पूर्वी जेव्हा पश्चिम आणि पूर्व बंगाल एकच होते, तेव्हा
नारायणगंज नावाचं एक बंदर होतं, त्याच्याजवळ एक छोटंसं गाव होतं देवभोग. त्या देवभोग गावामध्ये दीनदयाळ आणि नाग आणि त्यांची पत्नी त्रिपुरा सुंदरी यांना पहिलं एक अपत्य झालं, ते म्हणजे दुर्गाचरण. त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली 4 वर्षांनी, तिचं नाव होतं शारदामणी. नंतर परत एक मुलगा झाला, तो थोडे दिवसांनी म्हणजे देवाघरी गेला. आणि मग 4थ्या वेळेला त्यांना त्यांच्या आईला त्रिपुरा सुंदरीला एक मुलगी झाली आणि ते बाळंत रोगाने आई वारली आणि 1 महिन्यानी ती मुलगी पण गेली. म्हणजे आता फक्त दोघं 8 वर्षाचे दुर्गाचरण आणि धाकटी शारदामणी, या दोघांना तिने मरताना आपल्या नंदेच्या म्हणजे भगवती नावाची एक विधवा नणंद त्यांची घरी राहत होती, तिच्या ओटीत घातलं आणि सांगितलं माझ्या मुलांना तू म्हणजे त्यांचा सांभाळ कर. आणि ती जी आत्या होती भगवती, तिच्यावर दुर्गाचरण म्हणजे इतकं त्यांचं प्रेम होतं की ते म्हणायचे ही माझी सख्खीच आई आहे, इतकं. आणि ती गेल्यावर तर जेव्हा पुढे आपण बघू, जेव्हा ती स्वर्गवासी झाली तेव्हा त्यांना इतकं दुःख झालं की किती दिवस ते म्हणजे असे स्मशानात जाऊन बसायचे आणि विचार करायचे, इतकं ती माझ्यावर प्रेम करायची, इतकं म्हणजे मला एवढंसं दुखलं खुपलं तरी तिला झोप लागायची नाही, ती मला सोडून कशी जाऊ शकते अशी असं. आणि मोठे होत असताना त्यांना लक्षात होतं की कायम त्यांची आत्या रोज रात्री त्यांना गोष्टी सांगायची, महाभारत, रामायण. आणि कधी कधी खूप दमली आणि तिला अगदी इच्छा नसली तरी दुर्गाचरण सांगायचे तिला, नाही आत्या एक छोटीशी गोष्ट तरी सांग. आणि मग रात्री जे ऐकलं त्याची त्यांना दर्शनं व्हायची झोपेमध्ये, स्वप्नामध्ये. आणि मग ते कधी कधी घाबरून उठायचे की हे मला काय दिसलं स्वप्नात. पण आत्याला त्यांनी असं कधी हलवून उठवलं नाही, आत्या मला भीती वाटते की हे मला काय दिसलं. आणि ते आत्याला बघत विचार करत राहायचे आणि सकाळी ती उठल्यावर सांगायचे मला असं असं हा देव दिसला, मला ते दिसलं. आणि ती एकदम अचंबित व्हायची की हे एवढ्याशा मुलाला हे काय दिसतंय स्वप्नांमध्ये, म्हणजे देव दिसतायत, ईश्वर दर्शन होतंय. आणि तिला जवळ घेऊन त्याचे पापे घेत राहायची, इतका तिला आनंद व्हायचा. आणि त्यांच्या त्या देवभोगच्या इथे आणि किंवा जवळ नारायणगंजमध्ये 3री पर्यंत शाळा होती. इतकी अध्ययनाची आवड असलेल्या दुर्गाचरणला असं वाटलं की आपण आणखी पुढे शिकलं पाहिजे. वडील जे दीनदयाळ होते ते पाल बंधूंच्या एका ठेक्याच्या कामामध्ये कलकत्त्याला ते नोकरीवर होते. तिकडे एक छोटंसं त्यांचं घरही होतं कुमारटोली नावाच्या ठिकाणी. आणि त्या 2 बंधू म्हणजे पाल बंधूंकडे काम करायचे आणि जे काही थोडेसे पैसे मिळायचे त्यांना त्याच्यावर त्यांचा सगळ्यांचा उदरनिर्वाह चालायचा. तर जेव्हा दुर्गाचरणनी सांगितलं, नागमायशांनी सांगितलं की बाबा मला शिकायचंय आणखी पुढे, तेव्हा ते म्हणाले अरे शक्य नाहीये मला तुला कलकत्त्यात आणून तुझा हा सगळा खर्च करणं. आता काय करायचं, शिकायचं तर होतं. 10 मैल दूर असलेल्या ढाका नावाच्या ठिकाणी, आपल्याला माहिती आहे ढाका, तिथे ते गेले एक दिवस. आणि सकाळी गेले, त्यांनी सगळ्या शाळा बघितल्या, एक बंगाली शाळा मनामध्ये निश्चित केली. घरी आले आणि आत्याला म्हणाले आत्या उद्यापासून मी तिकडच्या शाळेमध्ये जाणार आहे. आत्यानी खूप विरोध केला, अरे 10 मैल एका वेळेला म्हणजे जाऊन येऊन 20 मैल हा एवढासा मुलगा चालत जाणार येणार. 10, 15, 12 वर्षाचे होते ते तेव्हा. तर नाही, ते म्हणाले नाही आत्या तू मला विरोध करू नको, मला जाऊ दे. मग शेवटी तिने होकार दिला आणि ते म्हणाले सकाळी 8 वाजता तुम्हाला काहीतरी खायला करून देत जा. मग सकाळी उकडलेले बटाटे किंवा थोडासा भात, गरिबी तर होतीच त्यांच्या घरामध्ये, आणि असं खाऊन ते जायचे. कधी खूप भूक लागली तर येता येता एक पैशाचे, 1 रुपया कुठे 1 पैशाचे कुरमुरे वगैरे घेऊन ते खायचे. तर त्यांच्या शाळेमध्ये ते बंगाली मध्ये एकदम पारंगत झाले त्या बंगाली भाषेमध्ये. आणि 15 महिने त्यांनी तिकडे शिक्षण घेतलं. त्यातली फक्त 2 दिवस त्यांनी सुट्टी घेतली. म्हणजे पाऊस, वारा, ऊन, काय थंडी, सगळ्या दिवशी ते शाळेमध्ये जायचे. त्यांचे एक शिक्षक इतके खुश झालेले ह्या मुलावर की अरे दुर्गाचरण तू इकडेच राहा, तुझा सगळा खर्च मी करतो, तुझं जेवण खाणं सगळं आम्ही बघतो. एखाद्याने हो म्हटलं असतं, पण ते म्हणाले नाही, मी घरी रोज जाणार. आणि असं 1-2दा असं झालं की एकदा तर खूप पाऊस होता. हे जे त्यांचं गाव होतं देवभोग, तिकडे लगेच पाणी भरायचं. म्हणजे नारायणगंज बंदर होतं ना आणि देवभोग जवळच होतं.
तर साधारण 2-3 मैलांवर ते भरायचं. शेजारच्या घरात जायला पण बोटीने जावं लागायचं. म्हणजे सगळ्या देवभोगमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये बोट होती, एक छोटीशी नाव. त्या नावेतनं प्रवास करायचे लोक. इतकं पाणी भरायचं. आणि एकदा ते शाळेतनं निघाले आणि इतका पाऊस सुरू झाला, वादळ सुरू झालं, अंधार झाला होता संध्याकाळी. आणि यांना वाटलं कोणाचं दार रस्त्यात वाजवण्यापेक्षा आणि कोणाला त्रास होऊ नये याची दक्षता ते कायम घेत. कोणी काही दिलं तर खात नसत आणि एकदम कोणाला दुःख होऊ नये, म्हणजे आत्याला पण उठवायचं नाही रात्रीचं, असं सगळं त्यांच्यामध्ये होतं, त्या स्वभावामध्ये. आणि म्हणाले नाही नाही कसंही करून जाऊया आता. आणि येत असताना त्या नारायणगंजच्या जवळ एक लक्ष्मी नारायणाचं देऊळ होतं, त्याच्याजवळ एक खड्डा होता, त्याच्यात कोसळले. आणि चालता चालता रात्र झालेली, इकडे आत्या काळजीनी कंदील घेऊन फिरतेय. आणि मग काही तासांनी ते कसे बसे सगळं अंग ओरखडे पडलेले लागलेलं अशा स्थितीत बाहेर आले आणि घरी पोचले. पण त्यांनी एका शब्दाने सांगितलं नाही की आत्या मी खड्ड्यात पडलो. आपण असतो तर किती वर्णन केलं असतं, लाड करून घेतले असते. ते म्हणाले काही नाही काही नाही, खूप पाऊस होता आणि म्हणून मला उशीर झाला, बस इतकंच. तर असे हे इतके कोमल हृदयाचे दुर्गाचरण जे होते, मुलांमध्ये पण एकदम आवडते होते. कोणाची भांडणं झाली ना, स्वामीजींसारखंच स्वभाव थोडा, पण कोमल हृदय आणि कधीही खोटं बोलायचं नाही. एकदा असं झालं की एक टोळी होती मित्रांची, एक म्हणजे ओळखीचे होते. ते म्हणाले अरे आमच्याकरता तू काहीतरी एक खोटं बोल म्हणजे आम्ही जिंकू इकडे या गोष्टीमध्ये. तर ते म्हणाले नाही मी खोटं अजिबात बोलणार नाही, म्हणजे असत्याचं संभाषण मी करणार नाही. असं म्हटल्याबरोबर त्या टोळीतल्या मुलांनी यांना भाताच्या शेतातनं फरफटत कुठेतरी लांब नेलं, मारलं त्यांना आणि ते सगळे निघून गेले. हे घरी आले पण घरी काहीही सांगितलं नाही. कारण का, त्यांनी सांगितलं असतं तर उगाच वादावादी भांडणं ते सगळं टाळण्याकरता त्यांनी काही सांगितलं नाही घरी. असंच मोठं होत असताना हे 15 महिने इथे शिकल्यानंतर काही दिवसांनी ते आपल्या वडिलांकडे आले आणि तिथे त्यांनी कॅम्पबेल मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला डॉक्टरकी शिकण्याकरता. मुलगा इकडे आलाय, आता त्याचा विवाह, तेव्हा बालविवाह म्हणजे होतेच, लवकर विवाह करायचे. तर ते 15 वर्षाचे असताना 11 वर्षाच्या प्रसन्न कुमारी नावाच्या एका वधूबरोबर त्यांचं लग्न झालं. आणि तिच्याविषयी विशेष सांगत नाही, कारण लग्न झालं आणि ते लगेच कलकत्त्याला गेले वडिलांकडे शिकण्याकरता आणि परत यायचेच नाही गावाला. ती प्रसन्न कुमारी देवभोगलाच आणि हे तिकडे. आणि अजिबात, आणि कधीही चुकून त्यांना म्हणजे यावं लागलं देवभोगला, काही अगदी टाळता येत नाही अशा कारणाकरता, तर तिच्याबरोबर रात्री राहावं लागेल एका खोलीमध्ये म्हणून ते झाडावर चढून बसायचं. हा 15 वर्षाचा मुलगा उतरायचाच नाही खाली. मग शेवटी ती आत्या म्हणायची अरे तू माझ्या खोलीत झोप पण तू खाली तर उतर त्या झाडावरनं. म्हणजे इतकं हे होतं. आणि मग पुन्हा गेले, पण काही दिवसातच प्रसन्न कुमारीला अमावस्या झालं म्हणजे डिसेंट्री, आणि ती गेली. तर ह्यांना तर ती गेल्यानंतर वाईटही वाटलं, पण म्हणाले आता म्हणजे सुटलो ना मी ह्याच्यातनं सगळ्यातनं. मग अभ्यास करता करता साधारण 1-1.5 वर्ष त्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये शिकले. आणि मग का त्यांनी ते सोडलं हे आपल्याला काही गोष्टींची कारणं माहिती नाही आहेत. काही गोष्टी ज्या आपण ऐकणार आहोत ते त्यांच्या भक्त मंडळी, म्हणजे त्यांनी कोणाला भक्त केलं नाही, मंत्र दिला नाही, कोणाचे गुरु झाले नाहीत. कोणी त्यांना तुम्ही माझे गुरु म्हटलं की एखादं लाकूड डोक्यावर आपटून घ्यायचे किंवा डोकं जमिनीवर भिंतीवर आपटून घ्यायचे, म्हणजे रक्त व्हायला लागायचं. मी कोण गुरु, मी तर हीन, मी तर क्षुद्र असं म्हणायला लागायचे. कोणालाही त्यांनी कधी मंत्रदीक्षा दिली नाही. तर त्यांच्या काही भक्त मंडळी जे नागमहाशयांना मानत, त्यांनी आठवणी सांगितलेल्या आहेत आणि त्या शब्दबद्ध केलेल्या आठवणी आपण आता ऐकतो आहोत. तर एक बिहारीलाल भादुडी नावाचे होमिओपॅथीचे खूप मान्यवर डॉक्टर होते कलकत्त्यात. त्यांच्याकडे मात्र हा मुलगा जायला लागला आणि त्याला इतकं छान डायग्नोसिस, रुग्णाला काय झालंय हे त्यांना आपोआपच कळायचं आणि त्यांच्या हाताला गुण होतात. मग भातुरी डॉक्टरांना इतकं छान वाटायला लागलं की या मुलाला आणखी शिकवावं, होमिओपॅथीचं ज्ञान आणखी द्यावं. आणि ते त्यांना सगळीकडे बरोबर घेऊन जायला लागले. मुद्दाम त्यांच्याकडे रुग्ण पाठवायला लागले आणि यांच्या कुठल्याही औषध योजना उपायांनी रोगी बरे व्हायला लागले. म्हणजे इतकं की पाल बाबू जे होते त्यांच्या वडिलांचे मालक,
त्यांच्याकडे एकदा एक व्यक्ती खूप आजारी पडली, इतकी पटकीनी का कशाने आजारी पडली आणि त्यांनी दुर्गाचरण नागमाशांनी औषध द्यायला सुरुवात केली, पण ते दुखणं बळावत चाललं. तर पालबाबूंना वाटलं की अरे काहीतरी ह्यांच्या औषधामध्ये गडबड दिसते, म्हणून त्यांनी डॉक्टर भादुरींना संपर्क केला. तुम्ही येऊन कृपया बघा. ते म्हणाले जर नागमहाशय देत असतील, ही महाशय ही उपाधी त्यांना नंतर मिळालेली आहे, तर तर मी काही त्याच्यात करणार नाही. आणि खरोखर त्या पालबाबूंच्या घरातली ती व्यक्ती नातेवाईक बरा झाला आणि ते इतके त्यांच्यानंतर त्यांनी कधी त्यांच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीकरता कोणाकडनंही औषध घेतलं नाही, फक्त नागमहाशयांकडनं. आणि ते इतके भारावले, इतके आनंदित झाले की एक चांदीचं मोठं भांड त्यांनी घेतलं, त्याच्यात सोन्याच्या मोहऱ्या भरल्या आणि ते भांड त्यांनी नागमहाशयांना म्हणजे फीज म्हणून त्यांनी द्यायला गेले. तर नागमहाशय म्हणाले हे सगळं कशाला तुम्ही देताय आणि तुम्ही माझ्या वडिलांकडे जा. आणि मग वडिलांना पण सांगितलं हे सगळं घेऊ नका, मोहामध्ये पडू नका, इतकं काही बरं झाले म्हणजे असं काही घ्यायचं नसतं. आणि मग ते पैसे परत करून टाकले. पालबाबूंनी आणखी त्याच्यात 50 रुपये घातले आणि ते सगळे पैसे त्यांच्या घरी दुर्गापूजा व्हायची, नागमहाशयांच्या घरी, त्या दुर्गापूजेकरता म्हणून त्यांनी ते लिहून ठेवले त्यांच्या नावावरती. दीनदयाल बाबूंना आपल्या मुलाचा इतका राग यायचा, त्यांची खूप वादावादी व्हायची. काय हे तुला समजत नाही, गृहस्थाश्रम कसा चालणार तुझा, घर कसं चालणार, आलेले सगळे पैसे म्हणजे कोणीही रुग्ण आला आणि पैसे द्यायला लागला की हे घ्यायचे नाही. आणि अगदी एखाद्याच्या घरी रुग्णांनी बोलवलंय बघायला, अरे थंडी आहे, ह्याच्या अंगावर काही नाहीये, मग आपल्या अंगावरचं काढून शाल त्याला घाला. आपल्या खर्चाने, अरे खाली झोपलाय तो रुग्ण, त्याला आपल्या घरी येऊन आपल्या खाटेवरती त्याला ठेवायचं. त्यांचे वडील म्हणाले हे काय आहे, म्हणजे आमदनी म्हणतो जी काही पैसे मिळायला हवे ते काहीच नाही, उलटे हे खर्च करतायत, इकडे देतायत तिकडे देतायत. आणि दुसरं म्हणजे त्यांना वाटायला लागलं की आपल्या मुलाचा पुन्हा विवाह व्हायला हवा, कारण नाहीतर काय होईल, आपला वंश संपेल इकडे. म्हणून त्यांनी आपल्या जावयाला, जेव्हा पहिलं लग्न झालं नागमहाशयांचं त्याच्याच दुसऱ्या दिवशी त्यांच्या धाकट्या बहिणीचं लग्न झालं होतं, तर त्या जावयांना एक मुलगी बघायला सांगितली होती. आणि देवभोग मधल्याच भुईया नावाच्या एका कुटुंबातली मुलगी शरद कामिनी नावाची त्यांनी निश्चित केली. आणि जेव्हा इथे एक पत्र आलं की लग्नासाठी मुलगी वधू बघितली वगैरे, नागमहाशय इतके वडिलांना म्हणाले तुम्हाला माहिती आहे मला संसारात आसक्ती नाहीये, एक गेली आता तुम्ही कशाला दुसरीला मृत्यूच्या दारात उभे करता, माझा विवाह, तुम्ही, माझं मन नाहीये विवाहामध्ये वगैरे वगैरे. रोज त्यांचा वाद व्हायचा आणि हे जाऊन स्मशानात बसायचे, तिकडे जाऊन ध्यान करायचे. त्यांच्या वडिलांना वाटलं आता कसं होणार. आणि ते एक दिवस नागमहाशय घरी आले आणि त्यांनी पाहिलं की आपले वडील एकटेच रडतायत. त्या दिवशी ते जेवलेही नव्हते वडील आणि रडत होते. आता वडिलांना असं रडताना बघून मात्र त्यांना आत काहीतरी झालं आणि ते म्हणाले बरं तुम्ही पत्र लिहून कळवा की मी तयार आहे विवाहाला. आणि त्यांना खूप त्रास होत होता आणि ते जेवले नाहीत 2 दिवस, पण तरी त्यांनी आपल्या वडिलांच्या करता म्हणून ते दोघं गेले आणि या शरद कामिनी बरोबर त्यांचं लग्न झालं, दुसरा विवाह झालेला आहे. परत कलकत्त्याला आले शरद कामिनी, पुन्हा तिकडेच राहिली देवभोगला. आणि इकडे आल्यानंतर नागमहाशयांना काय झालं, अजून साधना करायची आहे, ध्यान करायचंय, याच्यातच गुंतलेले. आणि शरद कामिनी एकदम आदर्श पत्नी, तिने कधीही त्यांना म्हटलं नाही की मला हे नाहीये, तुम्ही मला संसार सुख देत नाही, असं कधीही तिने म्हटलं नाही. उलट ती त्यांना, जसं आपण माणसं आयुष्य बघतो ना, तसंच तिने त्यांना साथ दिली सदोदित. तर आता वडिलांना काही करू द्यायचं नाही, वडिलांना त्रास द्यायचा नाही, म्हणून नागमहाशयांना वाट बघायचे कधी मी स्वयंपाकघरात, म्हणजे दोघांमध्ये चढाओढ लागायची. दीनदयालांना वाटायचं मी स्वयंपाक करीन आणि माझ्या मुलाला खाऊ घालीन, आणि यांना वाटायचं कधी मी ते स्वयंपाकघर माझ्या ताब्यात येतंय, मी स्वयंपाक करतो आणि माझ्या वडिलांना खाऊ घालतो. म्हणजे वडिलांना तोशीच पडू नये म्हणून अगदी लक्ष ठेवून असायचे. वडील नसले की पटकन स्वयंपाक करायचा, त्यांचं सगळं काम करायचं. मग दीनदयालांना खूप राग यायचा, म्हणायचे अरे तू तुझं काम कर ना, व्यवसाय कर तुझा वैद्यकीचा, हे कशाला करतोस. मग यांना वाटलं नाही नाही आता आपल्या पत्नीला इथे आणलं पाहिजे, म्हणून काही महिने शरद कामिनी तिकडे आली कलकत्त्यामध्ये
आणि त्या राहायला लागल्या आता घरामध्ये. आता त्या नववधू नव्हत्या, तर आता त्या गृहिणी म्हणून तिकडे आल्या आणि त्यांचं संसार सुरू झाला. हे संसार म्हणजे काय, की नागमाशांच्या या अशा सगळ्या देण्यामध्ये घेण्यामध्ये कर्जच जास्त झालेलं असायचं. कोणाचं काही ओझं असलं ना, की ते उचलायचं डोक्यावर आणि घेऊन जायचं. कुणाला कुठलीही मदत करायची, कोणाला त्रास होऊ नये, म्हणजे हा त्यांचा स्वभावच होता. इतकं की काही गोष्टी म्हणजे आता पूर्ण कथानकामध्ये असंच आहे. रस्त्याने चालताना कोणाच्या सावलीवर पाय द्यायचं नाही. कुठे कीटक दिसले तर एकदम हळूहळू चालायचं. दुसऱ्या माणसाला पुढे जाऊ द्यायचं. नावेत बसलं तर नावाड्याला नाव हाकारू द्यायची नाही, म्हणजे चालवू द्यायची नाही. घोडागाडीत बसलं तर घोड्याला चापकानी तो मारतो म्हणून घोड्यागाडीत बसायचं नाही. म्हणजे कुठलंही काम दुसऱ्या कोणी केलेलं त्यांना चालायचं नाही. इतकं स्वतः सगळं करायचं, लोकांना मदत करायची, हाच स्वभाव. याच काळामध्ये त्यांची ओळख एका सुरेश दत्त नावाच्या व्यक्तीबरोबर झाली आणि सुरेश त्यांना नेहमी मामा म्हणायचे. का ते कोणालाच कळलं नाही, पण मामा म्हणूनच नागमहाशयांना हाक मारायचे. सुरेश होते ते ब्राह्मो समाजात जाणारे होते आणि नागमहाशय जे होते ते कालीभक्त होते. म्हणजे कालीची उपासना करायचे. केव्हाही देवभोगून आले की आधी कालीघाटावर जायचं, तिकडे काली मातेला नमस्कार करायचा, मग बोचकं घ्यायचं आपलं घरी नेऊन ठेवायचं आणि मग तिकडनं जेव्हा पुढे ओळख झाली तेव्हा आधी गिरीश बाबूंकडे जायचं, गिरीशचंद्र घोषांच्या घरी त्यांना नमस्कार करायचा आणि मग दक्षिणेश्वर, असा त्यांचा नियम होता. तर काली मातेची उपासना करायचे ते आणि दोघांमध्ये खूप वाद व्हायचे. ब्राह्म समाज म्हणजे निराकाराची उपासना, देवाला मानायचं नाही, मूर्तीला मानायचं नाही, आणि हे म्हणजे साक्षात ईश्वर देव सगळं अगदी प्रमाणाने करणार, जसं आपल्याला शास्त्रांमध्ये सांगितले ते सगळं करणार. खूप वाद व्हायचे. पण सुरेश बाबूंना एक कळलं होतं, इतका सच्शील, इतक्या चांगल्या चारित्र्याचा, कधी कोणाला न दुखवलेलं असं एक व्यक्तिमत्व आपल्याला मित्र म्हणून मिळालेलं आहे. मामा म्हणायचे ते, पण मित्रच होते. आणि असंच वादावादीमध्ये कधी कधी ते ब्राह्मो समाजचे काही लोक गंगेच्या घाटावरती भजन आणि थोडं ध्यान वगैरे करायचे. हे पण जाऊन बसायचे आणि ते भजन करायला लागले की कधी कधी उठून नाचायला लागायचे. एकदा तर नाचता नाचता गंगेमध्ये पडले. म्हणजे असं अनेक वेळा झालंय की ध्यान करतायत गंगेकिनारी आणि गंगेचं पाणी वाढलं, त्यांचं शरीर गंगेत वाहून गेलं, तरी त्यांना कळलं नाही. जेव्हा केव्हा 2 तासांनी भानावर आले तेव्हा ते पोहत पोहत बाहेर आले. इतकं ध्यानमग्न व्हायचे. आणि एकदा असेच ते ध्यान करायला लागले, पण कोणीतरी म्हणताना त्यांनी ऐकलं की ती साधना केली ना तरी गुरुच्या आशीर्वादाशिवाय तुम्हाला काही प्राप्त होणार नाही, मोक्ष प्राप्ती होणार नाही. आता गुरु कुठून करायचा? असे एक दिवस गंगेकिनारी बसले होते एकटेच, तर त्यांना एका नावेतून एकच व्यक्ती येते असं दिसलं. आणि ती व्यक्ती आलेली त्यांचेच कुलगुरू होते बंगचंद्र म्हणून. तर ते म्हणाले, तुम्ही कसे काय आलात? मग ते म्हणाले की अरे मला देवीनीच आदेश दिला काली मातेने की तुला जाऊन मला मंत्र द्यायला सांगितलंय. आणि मग दीनदयालजी त्यांना घरी घेऊन गेले आणि दुर्गाचरणना गुरुमंत्र मिळाला त्यांच्या कुलगुरूकडनं. आणि मग ते आणखी जोमानी स्मशानात जाऊन एकटे बसून ध्यान करायला लागले. आता हे सगळं होताना एक दिवस सुरेश बाबू म्हणाले, अहो माझ्या ऐकण्यात असं आलेलं आहे की दक्षिणेश्वर नावाच्या ठिकाणी ना एक सत्पुरुष राहतात, आपण जायचं का त्यांना भेटायला? सत्पुरुष राहतात म्हटल्याबरोबर नागमहाशय म्हणाले, चला चला आता वेळ लावूया नको, आपण उद्याच जाऊया. आणि दोघं निघाले. कुठे दक्षिणेश्वर आहे माहिती नाही, कोणाला तरी विचारलं, सांगितलं कलकत्त्यामध्ये उत्तरेकडे. दोघं उत्तरेकडे जायला लागले. ज्येष्ठ महिना म्हणजे मे वगैरे, उन्हाच्या झाडा आपल्याला माहितीये कलकत्त्यात कशा तापलेल्या असतात. आणि हे चालले तिकडे दोघं जण. दक्षिणेश्वर ओलांडून पुढे निघून गेले. परत कोणाला तरी विचारून दक्षिणेश्वरला आले. तोपर्यंत दुपारचे 2 वाजलेले. उपाशी दोघं जण. त्यांना उन्हाची पर्वा नाही, त्यांना कळलंच नाही. म्हणजे सत्पुरुषाला भेटायचंय ना म्हणून दोघं जण गेले. आता गेल्यानंतर काय झालं, बघितलं तर इतकं सुंदर ठिकाण, सगळी फुलझाडं लागलेली, तो नदीचा किनारा, तिकडे तळं होतं, इतकं सुंदर देऊळ, आणि दोघांना खूप आनंद झाला. तर
त्यांनी बघितलं हे सत्पुरुष कुठे असतील बरं. आणि एका खोलीच्या बाहेर त्यांना एक दाढीवाला असा एक जटा असलेला एक माणूस दिसला, ध्यान करत होता. त्याला त्यांनी विचारलं, इथे एक ब्रह्मचारी राहतात ना, एक साधू पुरुष, ते कुठे आहेत? तर तो माणूस काय म्हणाला त्यांना, ते ब्रह्मचारी आहेत ना, ते आता गेले आहेत चंदन नागरला. आता काय तुमची भेट होणं कठीण आहे, तुम्ही दोघं परत जा आणि पुन्हा काही दिवसांनी या. आता ह्या दोघांना इतकं वाईट वाटलं, इतके आलो आम्ही त्यांना भेटायला आणि भेटणार नाही म्हणजे काय. तेवढ्यात ना मला ते वाचताना खूप हसू येत होतं. पण कसं असतं ना, म्हणजे कृपा व्हायची ती होते, जसं मानची कृपा कशी सांगितली आज माताजींनी. तर एवढ्यात नागमाशा यांना दिसलं की तो जो दाढीवाला माणूस बसलाय त्याच्या मागे जी खोली आहे तिथून एक माणूस त्यांना आत येण्याकरता हात करतोय. आत या, आत या. ह्या दोघांना वाटलं हे कोण हात करते. आज जर म्हटलं हाच आहे तो माणूस, सत्पुरुष जो कोण ब्रह्मचारी आहे, तर ठाकूरच आत बसलेले. आणि हे बाहेर जे होते हे प्रतापचंद्र हाजरा, हा खोटं सांगितलं, ते नाहीये तिकडे, तेव्हा तुम्ही चंदननगरला गेले. नागमाशांना वाटलं, म्हणजे नंतर ते म्हणतात की खरोखर किती दिवस तुम्ही तुमच्या गुरुजवळ राहता, त्यांनी काही होत नाही. 12 वर्ष ते हाजरा महाशय राहिले ठाकूरांबरोबर. पण बघा कसे ते. हा आणि एकदा तर म्हणजे गुरुची कृपा असल्याशिवाय जगदंबेचं दर्शन होणं, म्हणजे सुरेश बाबूंबरोबर जेव्हा ते वाद घालायचे ते म्हणायचे तुम्ही काही करा हो, किती तर ध्यान करा, धारणा करा, काही करा, भजन करा, पण जोपर्यंत जगदंबेची कृपा होत नाही ना तोपर्यंत तिचं दर्शन होणं अशक्य. म्हणजे त्यांचा इतका विश्वास होता. ते म्हणतात की एकदा त्यांना ते सांगतात की एकदा ठाकूर आणि आपले हृदय आणि ठाकूर एकदा त्यांचं पंचवटीच्या इकडे गेले होते. आणि तिथे गेलेले असताना एकदम ठाकूरांना जगदंबा कालीमाता सुंदर लाल वस्त्रामध्ये अनेक कुमारिकांबरोबर खेळ खेळते असं दिसलं. काही खेळते पण ती खेळते त्यांच्याबरोबर. आणि ते बघताना आई 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 करून ते एकदम समाधीमग्न झाले. आणि हृदयला काही कळलं नाही ते का असे झाले म्हणून. आणि मग परत आल्यानंतर ठाकूरांनी बघितलं तर ज्या रंगाची वस्त्र जशीच्या जशी तिकडे त्यांना दिसली आईनी घातलेली, तीच काली मंदिरामध्ये तशीच वस्त्र सेम देवीला चढवलेली होती. मग त्यांनी हृदयला सांगितलं, अरे मला आता आईचं दर्शन याच रूपात झालं म्हणून. तर हृदयला वाटलं असं कसं मामा तुम्हाला झालं आणि मला नाही झालं दर्शन. आणि मला दिसली असती जगदंबा आई तर मी तिला तिकडेच धरून ठेवलं असतं. पण ठाकूर म्हणाले अशी ती धरता येते का, तिची इच्छा असेल तेव्हाच तुम्हाला धरता येतं तिला, नाहीतर अजिबात नाही. तसं ते हाजरांची गोष्ट. तर नंतर असो, तर ते दोघं आत गेले. मग ठाकूर म्हणाले की अरे तू तर तुझी तर खूप साधना झालेली दिसते, तू तर असं नागमाशाला बघून म्हणाले. आणि म्हणाले तुम्ही दोघं तिकडे जा बरं, आता थोडं दोघं पंचवटीमध्ये बसा आणि ध्यान करा. मग ते दोघं तिकडे गेले. संध्याकाळी 5 पर्यंत वगैरे त्यांनी ध्यान केलं आणि परत आले. रामकृष्णांना सुरेश बाबूंनी नमस्कार केला, त्यांनी घेतला. आणि जेव्हा नागमाशय वाकले नमस्कार करायला, तर ठाकूरांनी दोन्ही पाय वर उचलून घेतले आणि असे जवळ घेतले. त्यांना काही नमस्कार करू दिला नाही, वाकू दिलं नाही. आता नागमाशांना खूप वाईट वाटलं, हे काय, हे सत्पुरुष मला हे करू देत नाहीयेत. पण असो, मग ते परत आले तर सारखा तोच विचार, ठाकूरांचाच विचार, कोण आहेत हे, सिद्धपुरुष असतील का की साधू असतील नुसते की काय असतील, असं त्यांच्या मनामध्ये विचार चालू. पण पुन्हा सुरेश बाबूंबरोबर आठवड्याच्या मधल्या दिवशी गेले. शनिवार रविवार ते कधी जायचे नाही सुरुवातीला, कारण ते म्हणायचे किती ज्ञानी लोक येतात, भक्त मंडळी येतात, मी असा अज्ञानी, मी इतका हीनदीन, मी क्षुद्र, मी गेलो तर काय होईल, असं म्हणून ते कधी जायचे नाही. पुन्हा गेले सुरेश बाबूंबरोबर. मग ठाकूर म्हणाले की त्यांना घेऊन पंचवटीकडे गेले. आणि मग म्हणाले नागमाबूंना की नागमाशाला तुम्ही जा बरं जरा माझ्या खोलीमधनं माझं एक तांब्या, माझं उपरणं वगैरे 2-3 वस्तू तुम्ही घेऊन या बरं इकडे. यांना इतका आनंद झाला की मला काही सेवेची संधी मिळाली म्हणून. आणि मग आणून दिलं वगैरे. आणि मग पुन्हा आले. पुन्हा काही नमस्कार करू दिला नाही त्यांनी. पण एकदा सुरेश बाबू नसताना ते एकटे गेले ठाकूरांना भेटायला. ठाकूर एकटेच होते. तर ठाकूर म्हणाले काय रे
तू वैद्यकीय करतोस म्हणे, औषधं देतोस लोकांना, बघ बरं माझ्या पायाला काय झालंय, जरा बघ बरं, मला पण औषध दे. असं म्हणून त्यांच्या हातात पाय दिला, बघ बघ माझा पाय बघ. तर नागमहाशय बघायला लागले, पायाला काहीच झालेलं नाहीये. अरे नाही नाही, नीट बघ, तू झालेलं आहे माझ्या पायाला, नीट औषध दे मला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की जी खंत होती एवढे दिवस, की नमस्कार करू देत नाहीत, पायाला स्पर्श करू देत नाहीत, तर असं ते मग पुन्हा पुन्हा तिकडे जायला लागले. या काळामध्येच काय काय सांगायचे ते. एक दिवस नागमाशय आले आणि त्यांनी ऐकलं, संसारामध्ये निवटीचे मासे म्हणतो आम्ही मुंबईला त्याला, बंगालीमध्ये मी विसरले, जे चमकतात पाण्यामध्ये आणि ते चिखलात राहतात आणि ते चमकतात, निवटी म्हणतात त्याला. तर ते म्हणाले की त्या माशासारखं राहायचं, मडफिश. तुम्ही चिखलात राहायचं, पण तो चिखल लागू द्यायचा नाही, तरी चमकला पाहिजे, म्हणजे तसंच तुमचं शरीर साधनेने हे झालं पाहिजे. आणि किल्ल्याच्या आत राहून लढण्यातच खरी मजा आहे. गृहस्थाश्रम कसा करायचा, किल्ल्याच्या आत राहून लढायचं, हा, बाहेरून नाही. आणि तेव्हाच तुमची खरी कसोटी लागते. असं सगळं बोलले, यांनी ऐकलं आणि मग आले घरी. हाय हाय भगवान, हे भगवान, आता मी काय करू? जे सोडायला मी जातो तेच करायला सांगितलं त्यांनी मला. मला घरात राहायला सांगितलं, मला संसारात राहायला सांगितलं. आता ते म्हणतायत म्हणजे मला जनकाप्रमाणे राहणं भाग आहे. कारण आता कोणी सांगितलंय? रामकृष्णांनी सांगितलंय मग घरी राहून साधना करायची. आणि मग ते वैद्यकीचं झालं, ते सगळं फेकून दिलं. आता ध्यानाला बसल्यानंतर रुग्णांचे चेहरे येईना, ध्यान चांगलं लागायला लागलं आणि खूप आनंद वाटायला लागला. या दरम्यान एकदा त्यांचे वडील घरी गेले होते आणि दुर्गापूजेसाठी म्हणून मग नागमहाशय गेले तिकडे. त्यांच्या वडिलांबरोबरची एक दोन उदाहरणं मी आत्ताच घेते. तर घरी गेले, तर त्यांच्या पडवीमध्ये त्यांच्या बहिणीनी, शारदामणीनी, एक भोपळ्याचा वेल लावला होता आणि खूप मोठा भोपळा त्याला लागलेला होता. त्यांनी पाहिलं, घरातली जी गाय आहे तिकडे बांधलेली खुंटीला, तिचं काही तोंड त्या वेलापर्यंत पोचत नाहीये, तिला खायचंय सगळं. गेले, त्यांनी पाहिल्याबरोबर तिने गायीबद्दल त्यांना विषय, म्हणजे सगळे पशु पक्षी प्राणी मासे, जे काय जिवंत वस्तू दिसते त्याविषयी त्यांना प्रेम असायचं. त्या गायीचं त्यांनी गळ्यातलं हे सोडलं आणि तिला मोकळं, आई आई खा खा खा, आई तुला भूक लागली ना, तू खा. गायीने आनंदाने तो वेल खाल्ला, भोपळा खाल्ला. त्यांच्या वडिलांनी ते बघितलं नंतर आणि इतके रागवले त्यांना, काय रे, तुला कमवण्याचं काही नाही, आता तर सगळं सोडून दिलं ना, कमवत तर काही नाही, घराकरता काही करत नाही, आणि जे आम्ही केलं ते पण तू असं उधळून लावतोयस, तुला काही काळजी नाही कशाची, कसं तू राहशील, हा, कसं तुझं संसार चालेल. तर नागमाशय म्हणाले, ते तुम्ही काही काळजी करू नका, मला अन्न वस्त्र कायम मिळत राहील, मग ईश्वर माझी काळजी घेईल. मग त्यांचे वडील म्हणाले, ईश्वर तुझी काळजी घेईल, हो का, म्हणजे बरोबर आहे, मग तू काय निर्वस्त्र होऊन बेडूक खाऊन राहणार आहेस वाटतं, असं त्यांच्या तोंडातून निघालं वडिलांच्या. म्हणजे ह्याच्या पुढे काय, तू निर्वस्त्र होऊन बेडूक खाऊन राहणार आहेस का? लगेच त्यांनी अंगावरचं वस्त्र, एकतर ते खूप एक काळ असा आला होता या साधनेच्या काळात की त्यांनी जोडे, शिवलेलं गोष्ट घालायचं सोडून दिलं, जोडे वापरायचे सोडून दिले, शर्ट काय वगैरे सगळं वापरायचं सोडून दिलं. एक गमछा बांधायचे आणि एक भागलपुरी, एक बनियन सारखं असं ते घालायचे, आणि म्हणजे जोडलेलं शिवलेलं घालायचं नाही, त्याच्यावरच राहायचे का, एकच वस्त्र. आणि अचानक त्यांनी ते सगळं सोडलं, फेडले कपडे, आणि त्यांच्या अंगणामध्ये, आता देवभोग म्हटलं नाही, पावसाचं सगळं आणि पाणी असायचं, इकडे मेलेला एक बेडूक पडलेला, ते घेतलं आणि खात बसले. आता हे बघा, आपल्याला करणार नाहीये. ठाकूरांनी त्यांना सांगितलेलं एकदा की तुला कसलाही विधिनिषेध नाही. नंतरची गोष्ट आहे, तू काहीही खाल्लंस, जसं नरेंद्रला सांगितलंय ना, तसंच त्यांनी नागमाशांना सांगितलंय. आणि हे बघितलं, मग उन्मनी अवस्था, म्हणजे ह्याला म्हणतात ऊर्जित भक्ती. हे भक्तीचं एकदम वेगळं स्वरूप आहे, त्याची लक्षणं वेगळी आहेत, आणि त्या अवस्थेला पोचलेली नागमाशय. आणि ते मेलेला वडील म्हणाले ना, मग त्यांना लागत नाहीये त्याचं काही. आपल्याला कसं झालं आता, पण त्यांना त्याचं काही नाहीये.
आणि ते खात बसले. ते पाहिल्याबरोबर त्यांच्या वडिलांना असं झालं, हे मी काय बोललो? आणि त्यांनी आपल्या सोनीला सांगितलं, शरद कामिनीला, याच्या पुढे तो जे म्हणेल ते त्याला करू दे. त्याला कधी टोकू नको, प्रश्न विचारू नको आणि काही सांगू नको. नाहीतर हे असं. मग असंच एकदा काय झालं, दीनदयालजी तिथेच होते देवभोगला आणि 4-5 दिवसांवर ग्रहण होतं, सूर्यग्रहण. मोठी पर्वणी आहे ना तिकडे आणि गंगा स्नानाला खूप महत्व आहे. लोक गावाहून तिकडे गंगेत जातात आंघोळ करायला. हे 4 दिवसापूर्वी देवभोगला आले नागमाशे. मग त्यांचे वडील म्हणाले, असं कसं रे तू परत आलास? इतकं चांगली पर्वणी होती कलकत्त्यामध्ये, गंगा स्नान करायची, लोक सगळे जात आहेत आणि तू इकडे आलास. आता तू मला घेऊन चल बरं तिकडे गंगेमध्ये स्नान करायला. मग ते म्हणाले, गंगेत स्नान करायचं, तिकडे जायची काय गरज आहे? म्हणजे कलकत्त्याला कशाला गेलं पाहिजे? जर त्या गंगामाईची कृपा असेल, खूप विश्वास होता त्यांचा गंगेवरती. म्हणजे जेव्हा हे दुसरं लग्न होणार होतं तेव्हा निघायच्या आधी ते गंगेच्या किनारी गेलेले आणि संध्याकाळी आणि गंगेला हात जोडून त्यांनी विनंती केलेली की तू तर पापशालिनी आहेस, तू सगळ्यांचं पाप नष्ट करतेस, तू कृपा कर माझ्यावर आणि माझ्या अंगाला कधीही पापाचा स्पर्श होईल असं होऊ देऊ नको, असं त्यांनी प्रार्थना केलेली आहे. आणि इथे म्हणतात, आपण कशाला जायला पाहिजे? जर तिची काही इच्छा असेल तर ती इकडेच येईल, असं म्हटलं ना त्यांनी. आणि एकदम लक्ष गेलं शरद कामिनीचं आणि कोणाचं घरातल्यांचं, तर घराच्या एका कोपऱ्यामध्ये अचानक एक फवारा फुटला पाण्याचा आणि थोड्या वेळात तिकडे एक छोटंसं तळं साचलं आणि पूर्ण अंगण त्या पाण्याने भरून गेलं. आणि त्यांनी बघितलं आणि ते म्हणाले, घ्या आता स्नान करून. आणि सगळीकडे ती बातमी पसरली, देवभोग मधले सगळे लोक आले. ते सूर्यग्रहण होईपर्यंत ते पाणी तसंच राहिलं. तिकडे सगळ्यांनी स्नान केलं आणि त्याच्यानंतर हळूहळू ते पाणी कमी झालं. स्वतःच्या तोंडाने कधीही नागमाशा ही गोष्ट सांगायचं नाही, पण त्यांचे एक भक्त होते हरप्रसन्न म्हणून, त्यांच्या पत्नी पण यांच्या भक्त होत्या. त्यांनी नंतर ज्या आठवणी सांगितल्यात त्याच्यातनं आपल्याला हे सगळं कळतं. म्हणजे इतकी त्यांच्या बोलण्यामध्ये वगैरे शक्ती होती. पुन्हा आपण थोडं ठाकूरांकडे येऊया की ठाकूरांच्या इथे काय झालं ना, आता ते पुन्हा पुन्हा जायला लागले ठाकूरांकडे. आणि एक दिवस ते गेले आणि असे बसलेले होते कोपऱ्यामध्ये. तेवढ्यात गिरीश बाबू आले त्यांच्या 2 स्नेहांबरोबर. ते आल्याबरोबर ठाकूर म्हणाले, हे बघा इथे तपस्येची एकदम पराकाष्ठा झालेली ही व्यक्ती आहे, असं त्यांनी ओळख करून दिली. आणि ते म्हणाले, हे गिरीश बाबूंना बघितल्याबरोबर नागमाशांनी त्यांना प्रणाम केला आणि साक्षात भैरव असं म्हणायला लागले. ते नेहमी म्हणायचे की गिरीश बाबू म्हणजे साक्षात भैरव, प्रत्यक्ष शिव. म्हणजे कालीमातेच आले कलकत्त्यात की पहिलं कालीघाटावर जायचं, घरी गाठोडं ठेवायचं कुमारटोलीला आणि मग पहिलं जाऊन भेटायचं कोणाला? गिरीश बाबूंना. म्हणजे गिरीश बाबूंना पण इतकं प्रेम वाटायचं नागमाशांबद्दल की ते म्हणायचे की अहंकार कसा असतो, आपला नागाचा फणा काढतो तसा येतो नाही का. प्रत्येकाच्या हृदयामधला अहंकार कधी नष्ट होत नाही, थोडा तरी राहतोच. तर ते म्हणायचे, यांनी त्या अहंकाराचा फणा असा चेचून काढलाय की कधीही तो अहंकार नागमाशांमध्ये वर फणा काढू शकत नाही, इतकं त्यांनी हे केलंय. आणि गिरीश बाबू अजून एक म्हणायचे की म्हणायचे, महामाया आहे ना, तिची 2दा खूप तारांबळ उडाली महामायेची. कधी? एकदा तिने तिचं जाळं टाकलं नरेंद्रावर आणि नरेंद्र इतका मोठा झाला की शेवटी तिचं जाळं छोटं पडलं. स्वामीजी म्हणजे नरेंद्र त्याच्यातनं निसटून गेले, स्वामीजी निसटून गेले. मग नंतर तिने जाळं टाकलं नागमाशांवर, महामायेनी. मग ते इतके छोटे झाले की तिच्या जाळ्याच्या छोट्याशा भोकातनं पण ते बाहेर पडले. म्हणजे 2 व्यक्तींना ही महामाया कधीही पकडू शकली नाही, असं गिरीशचंद्र घोष म्हणतात. आणि खरोखर इतकं हीन करून टाकलं त्यांनी स्वतःला. एकदा नागमहाशय गिरीश बाबूंकडे गेले होते आणि स्वामी निरंजनानंद तिकडे बसलेले होते. तर हे नेहमी म्हणायचं ना, मी हीन, मी क्षुद्र, मी दीन असं म्हणायचं नेहमी. त्यांना कोणी म्हटलं काही आणि नागमहाशय ना
एकदा त्यांनी हे साधना करत असताना, मी येते परत या गोष्टीकडे निरंजनानंद महाराजांच्या. एकदा साधना करत असताना, म्हणजे ते कित्येक वेळा निर्जली उपास करायचे, लंघन करायचे 4-4 दिवस, काही घ्यायचे नाही. एकदा असं त्यांनी खूप लांब लंघन केलं होतं, 5-6 दिवस पाणी पण घेतलं नव्हतं. आता काहीतरी खायला पाहिजे म्हणून त्यांनी स्वयंपाकाला सुरुवात करणार, इतक्यामध्ये सुरेश बाबू आले. सुरेश बाबूंना बघून त्यांना डोक्यामध्ये काय विचार आला ते आपल्याला माहिती नाहीये, पण ते म्हणतात काहीतरी विचार आला, वाईट विचार आला. तो आल्याबरोबर त्यांनी हातातलं जे स्वयंपाकाला घेतलेलं भांडं फोडून टाकलं, मातीचं भांडं, आणि सुरेश बाबूंना सारखे नमस्कार करायला लागले आणि पाया पडायला लागले, आणि त्याच्यानंतर नुसते झोपून राहिले. त्यांनी पुन्हा 2 दिवस काही खाल्लं नाही. म्हणजे काही झालं, एक अपशब्द आला तोंडातनं कोणाकरता, वाईट बोलणं आलं, एकदाच असं झालंय, तर त्यांनी स्वतःच्या डोक्यावरती इजा करून घेतली. किती महिनाभर ती जखम बरी नाही झाली. म्हणजे, आणि मग नंतर तर कोणी बोलायला लागलं, आपल्या कुठल्या, आपण बोलतो ना काय काय गोष्टी, कोणाविषयी बोलतो, घरातल्या विषयी बोलतो, की लगेच ते म्हणायचे बरं बोल, चला रामकृष्णांविषयी बोलूया, आणि विषय बदलून टाकायचे. असं सगळं होतं. आणि कोणी त्यांना म्हटलं तुम्ही म्हणजे नमस्कार केला, मला नाही. आता या काळामध्ये जे रामकृष्णांचे सगळे शिष्य आहेत त्यांना प्रणाम करायचं, मला नाही असं म्हणायचं. तर इथे स्वामी निरंजनानंद त्यांना म्हणाले, तुम्हाला माहितीये का की ठाकूर नेहमी काय म्हणतात, ते म्हणतात की जो स्वतःला शिव समजतो, चांगला म्हणजे समजतो, तो शिव होतो, आणि हीन समजतं की हीन होतो. म्हणून नेहमी स्वतःला समजायचं की मी शिव आहे. मग नागमाशय म्हणाले, पण मला जेव्हा दिसतंय की मी हीन आहे, मी क्षुद्र आहे, मी दुर्बल आहे, मी अगदी किडे समान आहे, तर मी स्वतःला शिव कसं समजू? असं ते म्हणून, नाही मी असाच आहे, मी काही स्वतःला शिव समजणार नाही. ते इतक्या सिन्सिअरली, म्हणजे इतक्या सहजपणे, आणि असं ते दिसत होतं की सत्य बोललेत, की स्वामी निरंजनानंद गप्पच झाले एकदम. त्यांना काही बोलताच येईना. आणि मग पुन्हा कुठेतरी गेले आणि एकदा असं बोलायला लागले, मी क्षुद्र, मी दुर्बल. अरे असं बोलून मला चालेल का? मी बोलू का नको? निरंजनानंद महाराज तर असं म्हणाले होते की ठाकूर असं म्हणतात. नाही, पण मला माहितीये की मी असाच आहे. इतकं छोटं, इतके छोटे, त्या अहंकाराला कुठे जागाच नाही वर यायला, असं झालेलं आहे. मग एकदा काय झालं, ठाकूरांकडे बसलेले होते, तेवढ्यात सच्चिदानंद रूपम शिवोहम करत स्वामीजी आले. मग स्वामीजींची ओळख करून दिली ठाकूरांनी. ते म्हणाले, नरेंद्र, हा नरेंद्र आणि ही नागमाशय, असं दोघांची ओळख झाली. तर नागमाशय ना हात असे जोडूनच बसलेले असत. त्यांना काही एक असं दुखणं झालेलं, जेव्हा त्यांना असंच बरं वाटायचं. मग ते म्हणायचे, रामकृष्णांची इच्छा आहे की मी असंच बसावं. ते सगळ्यांसमोर असे हात जोडून बसायचे. मग ते म्हणाले की स्वामीजींना की बघा, हे सगळं ना हे मायेच्या इच्छेने चाललंय वगैरे असं बोलणं चाललेलं. हे सगळं जे जगत आहे ते सगळं असं चाललेलं. रामकृष्ण त्यांच्या खाटेवर बसून बघतायत दोघांकडे, गंमत काय चालली आता. तर नरेंद्र म्हणाला, चे मी काय हे महामाया वगैरे काय मानत नाही. मी हे सगळं जे चालू आहे ना, ते माझ्यामध्ये शिव आहे, आणि माझ्यातला शिवच हे सगळं करतोय. ही सृष्टी, हे सगळं माझ्यामुळेच चाललेलं आहे. तर नागमाशय म्हणाले, असं कसं म्हणता तुम्ही? अहो, साधा डोक्याचा केस सुद्धा वाकडा असेल तर सरळ होऊ शकत नाही, तिची कृपा झाली तरी आपण करू शकत नाही, आणि ही सृष्टी चालू शकत नाही. नरेंद्र म्हणाले, छे हे असलं काही होत नाही. मी जर विचार केला, तर मी जर ठरवलं, तर हे चंद्र सूर्यांची गती सुद्धा रोधू शकतो. ही सृष्टी आहे ना, हिचं सगळं चलनवलन बंद करू शकतो. मीच सर्व काही आहे, मीच ब्रह्म आहे, मीच शिव आहे, असे ते म्हणायला लागल्यावरती ना ठाकूर एकदम जोरजोरात हसायला लागले आणि म्हणाले, अहो तो ना एखाद्या नागव्या तलवारीसारखा आहे, नागमहाशयांना म्हणाले, आणि त्याला असं शब्दात पकडणं वगैरे सोपं नाहीये. आणि एकदम नागमहाशय त्यांना बघता बघता एकदम हात जोडून म्हणाले, हो तुम्ही ठाकूरांच्या कार्यात मदत करायला आलेत ना, म्हणजे तुम्ही साक्षात शिव तुम्ही. आणि जे त्यांनी हात जोडला नरेंद्र स्वामीजींसमोर, की शेवटपर्यंत त्यांचा हा भाव कधी बदलला नाही की स्वामीजी म्हणजे शिव आहे. आणि याला म्हणजे काही गोष्टी आता पुस्तकामध्ये वेगळं वेगळं दिलेलं आहे, मी थोडं सपोर्टिंग त्याच्याबरोबर जे जाईल ते घेते. तर हे जे पुस्तक आहे ना, हे शरदचंद्र चक्रवर्ती
आपल्याला माहिती आहे त्यांचं ते एक पुस्तक स्वामीजींबरोबरचे संवाद आहेत ना, तर स्वामीजींचे तर खूप मानायचे नागमहाशयांना. आणि इतकं की त्यांना एक दिवस खूप मागे लागले नागमहाशयांच्या, मला दीक्षा द्या, मला मंत्र द्या. तर नागमहाशय म्हणाले, छे छे, मी काय तुला मंत्र वगैरे देणार नाही, मी कोणाचा गुरु वगैरे होत नाही, असं सगळं त्यांनी त्याला झिडकारून लावलं. मग तरी खूपच मागे लागले ते, म्हणजे नाही नाही, हे शरदचंद्र चक्रवर्ती, शरद बाबू खूप मागे लागले, मला मंत्र द्या, तुम्हीच मंत्र द्या. मग ते म्हणाले, अरे मी तुला कसं मंत्र देणार, तुला तर साक्षात महादेवांकडनं मंत्र मिळणार आहे. तर त्यांना काही कळलं नाही शरदचंद्रांना. मग जेव्हा स्वामीजी परत आले अमेरिकेहून 1897 साली आणि आलम बाजारमध्ये जो मठ होता तिथे एकदा त्यांच्या खोलीमध्ये विश्राम करत होते आणि हे शरद बाबू त्यांना भेटायला म्हणून गेले दर्शनाकरता आणि म्हणाले, आता स्वामीजी विश्राम करतायत तर आपण इथेच बसूया. म्हणून तिथे बसून राहिले आणि बघत होते स्वामीजींकडे. तर त्यांना दिसलं की महादेव झोपलेत तिकडे. महादेवाचं दर्शन झालंय त्यांना. साक्षात शिव झोपलेत. पुन्हा पुन्हा डोळे चोळून तारवटून काय काय करून पुन्हा पुन्हा बघतायत. पुन्हा दिसतायत महादेव साक्षात. आणि एकदम त्यांना शब्द आठवले की नागमहाशय म्हणाले होते की शरद, तुम्हाला कोणाकडनं मिळणार आहे दीक्षा? महादेवांकडनं. आणि खरोखर स्वामीजी जेव्हा उठून बसले आणि त्यांनी नंतर शरद चंद्रांना स्वामीजींनी दीक्षा दिली, म्हणजे ते महादेव आहेत हा भाव त्यांचा कधीही मनातनं लोप पावलेला नाहीये. म्हणजे किती निष्ठा, किती वेगळं जीवन आपण बघतोय की कुठे ना संशयाला जागा नाही, कुठे मनामध्ये विचार येत नाही असा. ठाकूरांकडे म्हणजे आता अशी मध्ये वर्ष गेली आणि ठाकूर आजारी जेव्हा सुरुवातीला ठाकूर आणि नागमहाशय आणि सुरेश त्यांना भेटायला गेले होते तेव्हा ठाकूरांनी त्यांना स्वतः जाऊन ती 12 शिवमंदिरं वगैरे सगळं दाखवलं होतं. तर ठाकूर जायचे, प्रत्येक शिवमंदिरामध्ये प्रणाम करायचे आणि लगेच त्यांच्या पाठोपाठ नागमहाशय पण करायचे. सुरेश बाबू बाहेर राहून बघत राहायचे. ब्राह्मण ना, ब्राह्मण समाजात जाणारे कसे काय नमस्कार करणार, वाटायचं हे काय करतायत हे दोघं जण, म्हणून बघत राहिले. पण जेव्हा कालीमातेच्या देवळाच्या आत गेले ठाकूर, तेव्हा त्यांचा जो भाव बदलला, त्यांचं जे वागणं होतं, कसं लहान मुलं आईचा पदर धरून गोल गोल फिरतं ना, तसं ते जगदंबेचं वस्त्र धरून आणि तिला प्रदक्षिणा घालतायत आणि ते बालक भाव त्यांचा बघून एकदम थक्क होऊन गेले होते सुरेश आणि नागमहाशय. नंतर काही महिन्यांनंतर, काही वर्षानंतर सुरेश बाबूंना पण दीक्षा घ्यायची इच्छा झाली. तर नागमहाशय म्हणाले की तुम्ही ठाकूरांकडनं दीक्षा घ्या, म्हणून एकदा ते आले. पण सुरेश बाबू म्हणाले की सुरेश दत्त ते म्हणाले की नाही नाही, अजून माझी इच्छा नाहीये दीक्षा घ्यायची. मग ठाकूर म्हणाले अजून याची तयारी झाली नाहीये, राहू दे. मग सुरेश बाबूंची बदली झाली ढाक्याला आणि तिकडे गेल्यावर अचानक त्यांना असं वाटायला लागलं की मला आता दीक्षा घेतली पाहिजे, ठाकूरांकडनं दीक्षा घेतली पाहिजे. पण जोवर ते परत आले कलकत्त्याला, तोवर ठाकूरांची समाधी झालेली होती. आता सुरेश बाबूंना खूप वाईट वाटलं. अरे हे मी काय केलं, माझं किती स्वतःचं मी नुकसान करून घेतलं, जेव्हा वेळ होती तेव्हा मला मिळाली नाही दीक्षा, मी घेतली नाही, असं खूप, म्हणजे ते काय दुःख असेल हे आपल्याला समजू शकते. आता इतके दुःखी कष्टी झाले की गंगेच्या किनाऱ्यावर ते जाऊन बसले सुरेश बाबू. इथे आपण त्यांचा विषय संपवूया की तिकडे गेले आणि खूप दुःखी कष्टी मनाने रडत राहिले, अश्रू ओघळत होते की मी काय केलं हे, अशी संधी. तेवढ्यात त्यांना दिसलं की गंगेच्या पाण्यातनं ठाकूर आलेत. हा, आणि ठाकूर त्यांना म्हणतायत आणि त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी त्यांना मंत्र सांगितला. आणि मंत्र सांगितल्याबरोबर सुरेश बाबू त्यांना नमस्कार करायला वाकले. तेवढ्यात श्रीरामकृष्ण अदृश्य झाले. म्हणजे कृपा कोणावर कधीही कशीही होऊ शकते, तसं या सुरेश बाबूंवर शेवटी कृपा झालेली आहे. आता ठाकूरांना कॅन्सर झालेला आहे, काशीपूरच्या उद्यानात त्यांना नेलेलं आहे. नागमहाशयांनी येणं कमी केलंय कारण त्यांना बघवत नाहीये ठाकूरांकडे असं. आणि 2-3 भेटी आपण घेऊया. एकदा ते भेटायला आले तर ठाकूर म्हणाले, अरे तू जरा माझ्या जवळ येऊन बस बरं, मला तुला माझ्या अंगाचा नुसता दाह होतोय. त्या कॅन्सरमुळे त्यांना खूप त्रास होत होता आणि म्हणाले तुझं अंग थंड, अंगार अंग मला लागलं तर मला बरं वाटेल. म्हणून खूप वेळ त्यांना असं मिठी मारून ठाकूर बसले होते. आणि नंतर एक दिवस नागमहाशय आल्यानंतर ते म्हणाले, काय रे तू डॉक्टर की करतोस ना, औषधं देतोस ना लोकांना,
मला पण काहीतरी दे बरं औषध तुझ्याकडे असेल तर. मग नागमाशा त्यांना बघत राहिले आणि त्यांनी मनात विचार केला, आता ह्यांचं सगळं दुखणं, हो म्हणाले मी औषध देतो, आणि आता मी स्पर्शाने यांचं सगळं दुखणं मी घेतो, हे ठरवल्याबरोबर आणि जसे ते जवळ गेले ठाकूराने त्यांना दूर लोटलं आणि म्हणाले, नाही, तुला मी असं काही करू देणार नाही. आणि मग म्हणाले, आता तू जेवून जा. एकादशी होती आणि रामकृष्णानंद महाराज आले की तयार आहे आणि भोजनाला चला वगैरे, प्रसादाला. आणि नागमाशे गेले त्यांच्याबरोबर, पण जेवले नाहीत. पान वाढलेलं आहे पण तसेच बसून राहिले. सगळे आश्चर्याने बघतायत की हे काय आहे, हे का बरं जेवत नाहीये. आणि मग रामकृष्णानंद महाराज ठाकूरांना जाऊन म्हणाले की ते जेवत नाहीयेत, आता काय करायचं. ते म्हणाले, त्याचं पान वाढलेलं मला घेऊन ये माझ्या इथे. आणि हे अगदी म्हणजे 4-5 दिवस ठाकूर जाण्याच्या आधीची गोष्ट आहे. आणि तो थोडे दिवस आधी, आणि ते पान आणल्यानंतर ठाकूरांनी सगळ्याला स्पर्श केला आणि त्यांना म्हणा, आता त्याला नेऊन दे. ते पान आणल्याबरोबर प्रसाद प्रसाद महाप्रसाद करून त्यांनी ते खाल्लं. सगळं उपास होता त्यांचा, पण ते वाट कसली बघत होते प्रसाद होण्याची त्याची. आणि मग तो प्रसाद त्यांनी ग्रहण केला आणि ते पान पण ग्रहण केलं. म्हणजे आपण पत्रावळ असते ना, ते पण त्यांनी खाऊन टाकलं. सगळेजण आश्चर्याने बघत राहिले. आणि त्याच्या पुढे कधीही नागमाशांना जेवण द्यायचं असेल तर ते जेवल्याबरोबर थोडंसंच खायचे. ती पत्रावळ काढून घ्यायची आणि बिया असलेलं फळ त्यांना द्यायचं नाही, साल असलेलं, म्हणजे ते सगळं खाऊन टाकायचं. मला काल खूप आठवण येत होती, कारण विषय डोक्यात सीताफळ दिलेलं आम्हाला प्रसादामध्ये. मी म्हटलं, कसं मी कधी यांच्यासारखं करू शकणार आहे. शक्यच होत नाहीये मला ते खायला, म्हणजे प्रयत्न केला तरी. तुम्ही एखादी बी खाऊ शकता, पण ते सीताफळाचा साल तर काही जाईच ना. आज सकाळी आमची समीरा मला म्हणाली, ताई मला प्लेट दे धुवायला. आणि मी हो म्हटलं आणि तिला दिलं. आणि म्हटलं, हे कोणाला एवढंसं काम करू देत नाही, आणि आपण आपलं ताट पण तिच्या हातामध्ये दिलं. म्हणजे इतकं छोट्या छोट्या गोष्टीत आता जाणवायला लागलंय. कोणाला बोलतो आपण, किती आपण गॉसिप जे म्हणतो, कोणाविषयी काहीतरी बोलतो, हे तर कधी कुठल्या किडामुंगीला पण नाही. मला आता आठवलं त्या गायीवरनं ना, हे ना सगळ्या जीवमात्रांना त्यांना भाषा कळायची. एक दिवस एक कोळी देवभोगला मासे घेऊन टोपलीमध्ये, जिवंत मासे विकण्याचं एक वेगळं पैसे मिळतात. ते मासे असे तडतड उडत होते. त्यांना सगळे पैसे देऊन ती टोपली त्यांनी विकत घेतली आणि जवळच्या तलावामध्ये जाऊन सोडून दिले मासे. असं 1-2दा त्या कोळ्याला झाल्यानंतर मासे घ्यायचे आणि ते मासे सोडून द्यायचे. तो कोळी कधीही तिकडे त्यांच्या समोर आला नाही पुन्हा टोपली घेऊन. पैसे मिळायचे, पण त्यालाही वाटायचं की हे काय आहे, म्हणजे त्यात. आणि तो धूम ठोकून पळून गेला. एकदा नागमाशे असे बाहेर आलेले, कोणी भेटायला आलेलं, आणि ते बसले होते. तर 2-3 साळुंक्या आल्या आणि नागमाशांचं लक्ष नव्हतं. एकच चित्तपणे ते काहीतरी करत होते. त्यांच्या पायावर चोची मारून, लक्ष द्या, आमच्याकडे लक्ष द्या. मग ते म्हणायला लागले, आलात आयांनो, माझं लक्ष नव्हतं का, भूक लागली का तुम्हाला. मग थोडे तांदूळ आणून त्यांना खायला दिले. आणि मग पुन्हा त्यात अजून तुमचं पोट नाही भरलं, असे सगळ्या पक्ष्यांना हात धुतले की हातामध्ये थोडे तांदूळ घेऊन, पुकूर असतं ना त्यांच्या इकडे घराच्या इथे ते छोटंसं तळं, तिकडे जाऊन त्या माशांना या या या, जणू काही ते सगळे मासे त्यांच्या स्नेहाला अगदी परिचित होते. वेगळे यायचे आणि त्यांच्या हातून खायचे. एक दिवस ते हात धुवायला गेले तलावावरती आणि म्हणजे पाण्यात होते उभे. एका सापाने येऊन त्यांचा अंगठा धरला जोरात. त्यांना कळलं. ते हालचाल न करता उभे राहिले. तर त्यांच्या पत्नीला इतकं वाईट वाटलं. ते म्हणाले, अगं काही नाही, त्याला भूक लागली होती ना, ते जेवण समजून त्यांनी माझा पाय धरलेला. तुम्हाला काही हालत नाही, मला काही होणार नाही. त्यांच्या घरी एकदा नाग आला, नाग निघाला घरात, एवढं पाणी सगळं. ते नाग आल्याबरोबर त्यांची पत्नी म्हणाली, आता ह्याला मारलं पाहिजे. शरद कामिनी घाबरल्या. त्या म्हणाल्या, कोणाला चावेल वगैरे. ते म्हणाले, अगं नाही, असं काही होत नाही. आपण कोणाला काही केलं नाही ना की आपल्याला पण काही होत नाही. सगळ्यांमध्ये ईश्वर असतो. मग हात जोडले त्यांनी त्या नागोबाला आणि म्हणाले, हे जगदंबे, तू आलीस इथे, तुझी वाट चुकलेली दिसते, चल तुला मी घेऊन जातो. ते गेले जंगलाच्या दिशेने, त्यांच्या पाठोपाठ तो नाग गेला. मारूच द्यायचे नाहीत ते. म्हणजे इतकं एकरूप होणं, जे प्रत्येक गोष्टीबरोबर त्यांना काय, म्हणजे अगदी कोणी दिलं तर काही खायचं, थोडंसं आहार एकदम कमी त्यांचा. 20 वर्ष त्यांना पोटशुळीचा खूप त्रास होता.
म्हणजे खूप पोट दुखायचं आणि बेशुद्ध होऊन पडायचे कुठे कुठे. कोणी लोक त्यांना भेटायला आले वगैरे त्यांना आधीच कळायचं. पण एकदा कोणीतरी आलं रात्री नदीतनं त्या पोहत आणि वगैरे त्यांच्या घरी, पाऊस जोरात पडत होता आणि एक जण त्यांच्या दर्शनाकरता आला. तर नागमाशय म्हणाले घरात, शरद कामिनी म्हणाली की काही नाहीये, लाकडं सगळी ओली आहेत, कसं स्वयंपाक करणार. त्याबरोबर त्यांनी घरातल्या खुंट्या सगळ्या तोडायला, म्हणजे घरच तोडायला लागले ते, की अरे माझ्या घरी एक परमेश्वर जे आलाय त्याला मी कसं जेवायला द्यायचं नाही. ती म्हणाली अहो काय करताय, घर कोसळेल आपलं. चेचे हे प्रत्येक लाकूड, इथली प्रत्येक गोष्ट लोकांना जो जिवंत ईश्वर माझ्या घरी येतो ना त्याच्याकरता मला वापरली पाहिजे. कोणी कधीही आलं म्हणजे ते कोणालाही उपाशी पाठवायचे नाही. काही असो नसो कुठून तरी काहीतरी घेऊन यायचे. ते बाजारपेठेत गेले ना की सगळ्या दुकानदारांमध्ये चढाओढ व्हायची की त्यांनी आपल्याकडनं घ्यावं. आणि मग 10 रुपये असेल तर लोक त्यांना 5 रुपये सांगायचे आणि जास्ती धान्य द्यायचे. मग हे कधी कोणाकडनं त्यांनी उरलेले पैसे परत घेतले नाही. वेगळंच एक एकदा ना गिरीश बाबूंना कळलं की त्यांना थंडीमध्ये काही त्रास होऊ नये म्हणून त्यांनी एक कांबळ, एक ब्लँकेट पाठवलं त्यांच्याकडे एका माणसाबरोबर. तो घेऊन गेल्याबरोबर गिरीश बाबूंनी पाठवले, ते कोणाकडनं काही घ्यायचे नाही. ती कांबळ घेतली आणि त्यांनी डोक्यावर ठेवली आणि बसून राहिले. त्या माणसाने पाहिलं आणि येऊन सांगितलं गिरीश बाबूंना. मग गिरीश बाबू म्हणाले अरे परत जाऊन बघून या कोणीतरी तिकडे. म्हणजे मला वाटतं कलकत्त्यात होते तेव्हा ते. तर ते असेच बसलेले कांबळ डोक्यावर ठेवून. मग कसं बस काहीतरी युक्ती प्रयुक्तीने गिरीश बाबूंनी ती कांबळ काढून घेतली आणि परत आणली. कारण त्यांना माहितीये की हे असेच बसणार. इतकं त्यांचा वेगळाच भाव होता गिरीश बाबूंनी दिलाय. मग इकडे पण एकदा मानना भेटायला ते आले. मला वाटतं ठाकूर गेल्यानंतर, त्याच्या आधी आपण हे समाधी बघूया ठाकूरांची. एकदा 2-3 दिवस आधी नागमहाशय गेले तर दारात असतानाच त्यांनी ऐकलं की ठाकूर म्हणतायत माझा घसा ना एकदम, तोंड माझं खराब झालंय, जरा आवळा खाल्ला ना की मला बरं वाटेल. हे त्यांनी ऐकलं आणि एक भक्त म्हणाले ठाकूर कुठे आता, आवळ्याचा आता हंगाम नाहीये, म्हणजे मोसम नाहीये, आता कुठेही आवळा मिळणार नाही, असं सांगून सांगून ते गप्प राहिले लोक. हे मनात म्हणाले. एकदा ठाकूर म्हणाले होते की मला संत्र खायचंय, तेव्हा मी संत्र घेऊन आलो होतो आणि ठाकूरांनी ते खाल्लं होतं. यांची कुठलीही इच्छा अपूर्ण राहणार नाही. यांच्या तोंडातून आलंय ना म्हणजे कुठेतरी आवळा असणारच. 3 दिवस ते प्रत्येक बागेत कलकत्त्यातल्या जाऊन आवळे शोधत होते. 3ऱ्या दिवशी त्यांना एका बागेमध्ये एक मोठा आवळा मिळाला. ते घेऊन ते आले आणि त्यांनी ठाकूरांना ते दिल्याबरोबर ठाकूर इतके आनंदित झाले की बघा ती आवळा आणलेला आहे. खरं कोण आपण किती, म्हणजे आपल्याला वाटतं आपण भक्त आहोत आणि सगळं, पण इतकी तीव्रता त्या भक्तीची की खूपच. आणि ते जेव्हा ठाकूरांची महासमाधी झाली तेव्हा ते आले होते आणि मग घरी गेले पुन्हा ठाकूरांच्या अग्नीनंतर. आणि 2-3 दिवस, आता ठाकूर गेल्यानंतर स्वामीजींनी सगळ्यांची काळजी घ्यायची ना, मग ते सगळ्यांची काळजी घेत होते, विचारत होते. इतक्यात त्यांना कळलं की नागमहाशय 2-3 दिवस झाले शौचाला पण उठले नाहीत, जागेवरनं उठले नाहीत, आंघोळ केली नाही, काही ग्रहण केलं नाही, नुसते झोपून आहेत. इतकं दुःख झालेलं, काही घेवत नव्हतं. स्वामीजी, तुर्यानंद महाराज आणि अखंडानंदजी यांना घेऊन स्वामीजी तिकडे गेले त्यांना भेटायला आणि म्हणाले आज आम्ही तुमच्याकडे भिक्षा मागायला आलोय. तर असं म्हटल्याबरोबर हे उठले ताडकन, बाजारात गेले, सगळ्या वस्तू घेऊन आले, स्वयंपाक केला आणि त्यांना जेवायला वाढलं. मग स्वामीजी म्हणाले की नाही तुम्ही पण बसलं पाहिजे. मग हे म्हणाले नाही नाही तुम्ही आधी भोजन ग्रहण करा. आणि मग स्वामीजी म्हणाले बरं. मग त्यांनी भोजन ग्रहण केलं आणि तिकडेच आराम केला. आणि मग थोड्या वेळाने स्वामीजी म्हणाले जर तुम्ही आता अन्नग्रहण केलं नाही तर आम्ही तिघही इकडनं परत जाणार नाही, आम्ही इथेच राहणार आणि आता मात्र आम्ही अन्न पाण्याशिवाय राहणार. आणि असं म्हटल्यानंतर बळेबळेच उठले आणि मग स्वामीजींनी त्यांना खाऊ घातलं. म्हणजे इतकं दुःख झालेलं ठाकूर गेल्यानंतर त्यांना. आणि एकदा मग ते मानना भेटायला एकदा निलांबर मुखर्जींच्या घरी गेले आणि एकदा मला वाटतं जयराम वाटीला गेले होते. तर नाही, जयराम वाटीला नाही गेले, मानना भेटायला कलकत्त्यातच उद्बोधनला गेले होते. तर माननी ना त्यांना आंब्याची एक फोड दिली. ती फोड त्यांना प्रसादात दिल्या, म्हणजे बघितल्यावर त्यांनी ते घेतलं आणि सगळ्या कपाळाला आणि डोक्याला ती फोड चोळली, मानचा प्रसाद.
मग मा आणि ते उन्मनी अवस्था, ती वेगळीच भक्ती. मग मा आल्या आणि असेच बसून राहिले. मग मा आल्या आणि त्यांना स्वतःच्या हाताने त्यांना ते भोजन जे थोडंसं खाईपर्यंत बसून राहिल्या. आणि मग त्यांना एक वस्त्र दिलं, जे वस्त्र त्यांनी लगेच डोक्याला बांधलं. आणि कधी ते वस्त्र त्यांना काही आठवण आली की ते काही करताना ते मानी दिलेले वस्त्र डोक्याला बांधायचे. खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. कसे ते त्यांना भेटायला कोणी आलं वगैरे. एक गंमत झाली. एकदा काय झालं, एक एक दोन इन्सिडेंट्स मला आठवत आहेत आता, दोन गोष्टी. एकदा काही ब्रिटिश ऑफिसर देवभोगला आले ची शिकार करायला, पक्ष्यांची. तर बंदुकीचा आवाज आल्याबरोबर ना नागमाशा एकदम ताडकन उठले आणि जंगलाच्या दिशेने धावत गेले. आणि त्यांनी बघितलं हे ब्रिटिश आता बंदूक पुन्हा ते गोळी घालून मारणार. इतक्याशा अशा त्या अशक्त दिसणाऱ्या देहामध्ये आधी त्यांनी हात जोडले, कृपा करून मारू नका, त्यांना पक्ष्यांना मारू नका, शिकार करू नका. ते ब्रिटिश लोक कशाला ऐकतायत? त्यांना वाटलं हा कोणतरी वेडा माणूस आलाय. एक तर ते असं मलिन वस्त्र, त्यांचं क्षीण देह, आणि ते सगळं बघितल्यावर त्यांना वाटलं कोणतरी वेडा आहे. आणि ते पुन्हा तयारीला लागले मारायच्या. त्याबरोबर त्या सगळ्या 2-3 ऑफिसरच्या हातातनं कुठून ते सुपर ह्युमन पॉवर, त्यांच्या शक्ती आली. त्यांनी त्या बंदुका खेचून घेतल्या, रायफल, आणि घरी जाऊन बसले. आता ते ब्रिटिश लोक आता केस केली पाहिजे या माणसावर, अशा सगळ्या विचारात असताना इकडे घरी आल्यानंतर त्या रायफली त्यांनी एका माणसाबरोबर, ते ज्यूट फॅक्टरीतनं आले होते, त्या ज्यूट फॅक्टरीच्या एका माणसाबरोबर त्यांनी पाठवून दिलं नागमाशांनी. तो माणूस आला आणि त्यांना सांगितलं किती ते संत पुरुष आहेत हे त्यांना सांगितलं त्या ब्रिटिश ऑफिसरना. त्यांना ते पटलं आणि परत कधी ते देवभोगला शिकारी करता आले नाही. ते निघून गेले तिकडनं, नाही नारायणगंजला गेले आणि तिकडनं पुढे गेले. असे हे म्हणजे असं एकदा काय झालं, एक जण खूप श्रीमंत अशी एक व्यक्ती त्यांना भेटली आणि खूप नावं ठेवली त्यांनी श्रीरामकृष्णाला. खूप बोलायला लागले. एकदा दोनदा त्यांनी हात जोडले, तुम्ही असं काही बोलू नका, त्यांच्याविषयी काही बोलू नका, मी तुम्हाला विनंती करतो, हात जोडतो. सगळं झालं तरी तो श्रीमंत व्यक्ती एकदम पैशाचा तो थोडा त्याला हे होता, अहंकार होता, हे काय करणार आहेत. आणि बोलतच राहिले ठाकूरांविषयी काहीतरी वाईट बोलल्याबरोबर हे उठले आणि त्यांनी एकदम एक जोडा घेतला आणि सट त्या माणसाला इतकं मारलं ठाकूरांची विषयी बोलताना, की तो माणूस, मी तुम्हाला आता बघून घेईन, आता मी तुम्हाला काय करीन असं वगैरे बोलत गेला. मग काही दिवसांनी तो परत आला आणि त्यांनी त्यांच्या चरणावर पडून माफी मागितली, त्यांच्यात काय बदल झाला असेल ते. ही गोष्ट ना गिरीश बाबूंना कळली. मग ते नागमाशांना म्हणाले, तुम्ही तर जोडे वापरत नाही, मग जोडा कुठून आणला? जोड्यानी मारलं, तुम्ही जोडा कुठून आणला? नाही, त्यांचाच जोडा घेतला आणि त्यांना. म्हणजे इतकं, अशी भक्ती कशी असली पाहिजे बघा. हीन दीन शूद्र सगळं बरोबर आहे एका जागेवर, पण आपल्या गुरुविषयी एक शब्द त्यांनी कधी ऐकून घेतला नाही. एकदा ना ते नावेनी येत होते बेलूर मठामध्ये. म्हणजे जेव्हा बेलूर मठ स्थापन झाला तेव्हा ते स्वामीजींना भेटायला गेले आणि स्वामीजी ते आल्याबरोबर ना सगळे क्लासेस बंद, सगळे ब्रह्मचारी सगळे येऊन नागमहाशयांच्या आणि स्वामीजींच्या होती गोल करून बसले. आता सगळं ऐकायला मिळणार ना. आणि ठाकूरांनी त्यांना एकदा असं सांगितलेलं, एकदा नागमाशा आल्यानंतर, की तुम्ही घरीच राहायचं, तुम्ही कुठेही जायचं नाही, जे काही आहे ना साधू समागम सगळं तुम्हाला घरीच तुम्ही करायचं, सत्संग करायचा. मग ते म्हणाले, मी साधू कसं ओळखणार, मी तर असं क्षुद्र, पण आणि तुम्ही मला काय सांगताय? मग ठाकूर म्हणाले, नाही, तू फक्त घरी राहायचं, कुठेही राहायचं नाही दुसरीकडे, आणि साधू तुला शोधत येतील, तू काही करायचं नाही, तू कुठेही जायचं नाही, लोक तुम्हाला शोधत तुमच्या घरी येणार. आणि मग ते कधीही कुठे गेले नाहीत. फक्त जेव्हा दीनदयाळ त्यांचे वडील स्वर्गवासी झाले तेव्हा त्यांचं सगळं क्रियाकर्म करायला, मुंडन करायला ते गयेला गेले, तेवढे 2 दिवस फक्त. आता इथे बेलूर मठात आलेत आणि स्वामीजी खूप आग्रह करायला लागले नागमहाशयांना, तुम्ही आज रात्री राहा ना. ते म्हणाले, कसं चालेल राहून? सांगितले ना ठाकूरांनी, मला घरी गेलंच पाहिजे, मी तर कुठेच राहू शकत नाही. आयुष्यभर त्यांनी हे वचन पाळलंय. काय आहे ना, म्हणजे मला तर स्वामीजी सांगतायत राहा राहा राहा, एवढा आनंद चाललेला आहे, ठाकूरांच्या गोष्टी चालल्या आहेत. पण किती उशीर झाल्याबरोबर स्वामीजींनी नौका मागवली आणि त्याच्यातनं ते मग परत गेले. तर असे नागमाशा एकदा बेलूरला येत होते नौकेतनं
आणि येता येता ना ते बेलूर मठ दिसल्याबरोबर त्यांनी नावेतनं प्रणाम सुरू केला. ते बघितल्याबरोबर नावेतले लोक असे कृती असतात ना, मग साधू सगळे काय, हे काय साधू आहेत, ते ढोंगी आहेत, असं तसं एक एक बोलायला लागल्यावर सगळे बोलायला लागले. ऐकलं त्यांनी आणि एक उठले नावेमध्ये आणि म्हणाले, खबरदार जर आता कोणी बोललं तर एक शब्द मी ऐकून घेणार नाही. तुमची योग्यता आहे का त्यांच्याविषयी असं बोलायची? आणि इतक्या त्यांच्या अवताराला बघून, उग्र अवताराला घाबरले लोक नावाड्याला म्हणाले, आता जिकडे थांबेल नाव तिकडे थांबवा, आम्ही सगळे उतरून जातो. म्हणजे जेव्हा स्वामीजींना हे कळलं ना, तेव्हा ते म्हणाले, बरोबर आहे, कधी कधी सिंहासारखी धारणा असली पाहिजे. म्हणजे उगाच ऐकून घ्यायचं नाही, आपण पण शिकायला पाहिजे. कोणी असं म्हणजे श्रद्धा आपण कदाचित कोणात पेरू शकू की नाही मला माहिती नाही, पण आपण असे अपशब्द पण कोणाकडनं ऐकले नाही पाहिजे. एकदा ना 2 संन्यासी त्यांना भेटायला देवभोगला गेले. तर देवभोगून मग नारायणगंजला आल्यानंतर तिकडून मग एका ट्रेननी जायचं होतं. असं ट्रेन वगैरे आल्यावर मला आणखी एक गोष्ट आठवली, पण एनिवे, तर दोघांना साधूंना इतकी गर्दी त्या ट्रेनमध्ये, कोणी त्यांना चढू देईना. मग इतके नागमहाशय रागवले आणि हात जोडून, जगदंबे या सगळ्या लोकांना क्षमा कर, यांना कळत नाहीये, इतक्या साधू पुरुषांना पण आपण जागा देत नाहीये, यांना पाप लागणार नाही, असं तू बघ, असं काय काय म्हणायला लागले. सगळे लोक आतले ट्रेनमधले घाबरले आणि त्यांनी लगेच दोघा साधूंना, संन्याशांना जागा करून दिली. म्हणजे डोळे उघडणं म्हणतात ना, पण एकदम नम्रपणे, वेगळ्या पद्धतीने, हातापाया पायी येऊन नाही दरवेळेला. एकदा ना नागमहाशयांना कुठलं काम होईना ना, हे पालबाबूंनी त्यांची आजन्म व्यवस्था केली. त्यांना ठेक्याचं काम दीनदयाल बाबूंनी सांगितलं, माझ्या जागेवर यांनाच ठेवा. हे घड्याळ बरोबर आहे ना? दीनदयाल म्हणजे कसं, वडिलांमध्ये आईमध्ये असेल तेव्हाच मुलांमध्ये काहीतरी येतं. दीनदयाल बाबू जेव्हा ठेक्याचं काम बघायचे पालबाबूंकडे, तेव्हा मीठ त्यांना पाठवायचं होतं ढाक्याला, कलकत्त्याहून का नारायणगंजला. तर जाताना सुंदरबन लागतं आणि ढाक्या म्हणजे लांब आहे, 2 दिवसाचा प्रवास असायचा. तर जातानाच गुंडांची, चोरांची, डाकूंची भीती होती, म्हणून एक चांगल्या व्यक्तीला पाठवायला लागायचं. तर दीनदयालांना पाठवलेलं. आणि असं म्हणतात की दीनदयाल एकदा निघाले आणि बोटीनी, आणि एका ठिकाणी ते थांबले रात्री, आणि सकाळी असंच एका पडक्या घराच्या मागे शौचासाठी गेले असतील, आणि ते असं उकरत होते. जमीन उकरताना त्यांना ना सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा मिळाला. तो हंडा त्यांनी पाहिला आणि एक क्षण लालसा तर उत्पन्न होणारच आहे मनामध्ये, कोणाच्याही होऊ शकते. आणि एकदा त्यांना वाटलं की मोह झाला, दुसऱ्या क्षणी त्यांनी पटापटापटा खड्डा खोदला, ते मोहरांचं हे ठेवलं, बंद केलं ते सगळं, आणि आले आणि त्या नावाड्यांना म्हणाले, चला चला चला. ते म्हणाले, बाबू आपण अजून सूर्योदय झाला नाही, आपण थोड्या वेळाने जाऊया वगैरे. नाही नाही, इकडून जाऊया आधी आपण, म्हणजे पुन्हा आपल्याला मोह व्हायला नको. ते तसंच सगळं टाकून दीनदयाल बाबू निघाले होते. हे वडिलांची गोष्ट ते अभिमानाने नागमहाशय सांगायचे, आणि म्हणजे तो निर्मोहीपणा सगळा त्यांच्याकडे आलेला होता. आणि एकदा असं झालं की पालबाबूंनी सांगितलं यांना, मला भेटायला एक ठिकाण होतं, बरंच लांब होतं कलकत्त्यापासून, तू मला भेटायला ये. त्यांनी बोलावलं म्हणून हे तिकडे गेले. तिकडून पुन्हा कलकत्त्याला यायला ते नावेचे 8 रुपये आणि थंडी आहे म्हणून एक कांबळ असं त्यांना दिलं पालबाबूंनी, आणि म्हणाले, आता तुम्ही तिकीट काढा, या बोटीत बसा आणि तुम्ही कलकत्त्याला जा. ते बंदरावर आले तेव्हा एक भिकारीण तिच्या छोट्या छोट्या मुलांना घेऊन, बाबू असं सगळं रडायला लागली. यांनी पैसे पण दिले, कांबळ पण दिली. आता कसं येणार? काय 1-2 आणे त्यांच्याकडे होते, त्यांनी काय तिकीट येत नव्हतं त्या ह्याचं. मग पायी निघाले तिकडनं. कधी कुठे ओसरीवर झोपतायत कोणाच्या घराच्या, कधी उपाशी तापाशी, कधी 1 रुपयाचे मुरमुरे खाल्ले तर खाल्ले, कधी छोटी नदी लागली, नाला लागला, पोहतायत, तशीच वस्त्र वाळतायत. 29व्या दिवशी नागमहाशय कलकत्त्याला पोहोचले. 29व्या दिवशी हे सगळं देऊन टाकणं जे आहे ना, मला स्वामीजींची एक गोष्ट आठवते. पण म्हणजे एकदा 1000 आयलंड पार्कला असताना ते चर्चमध्ये गेले होते त्यांच्या सगळ्या शिष्यांना घेऊन, आणि चर्चचं बांधकाम चालू होतं. तर चर्चचे पाद्री म्हणाले की जे काही तुमच्याकडे असेल ते सगळं तुम्ही डोनेट करा, आता तुमच्यासमोर थाळी फिरवली जाईल. आणि इंग्लिशमध्ये म्हणाले, गिव्ह ऑल व्हॉट एव्हर यू हॅव. आणि जेव्हा थाळी, सगळ्यांनी दिले पैसे, नाही असं नाही,
स्वामीजींच्या समोर आली तेव्हा त्या दिवशी स्वामीजींकडे पैसे होते खिशामध्ये, काही डॉलर्स. ते सगळे काढून त्यांनी त्या ह्याच्यात टाकले होते. आणि त्यांच्याबरोबर ज्या एक भक्त होत्या त्या म्हणाल्या, स्वामी व्हॉट आर यू डुईंग, एवढे नाही द्यायचे. ते तिच्याकडे बघून म्हणाले, डिडंट ही से गिव्ह ऑल. इतकं सहज होतं ते. डिडंट ही से गिव्ह ऑल. कोणी नाही देणार, कोणीच नाही. म्हणजे मला खरंच वाटत नाही ती जी अवस्था आहे, सगळं देऊन टाकायचं. त्याचं त्यांनी काय भिकाणीला असं नाही विचार केला की आता मी कसा जाणार, लांब आहे, पोचणार कसा. सगळं देऊन टाकलं आणि ते आले. तर असं शरीर क्षीण झालेलं आणि वडिलांना खूप रागवायचे. आता संसाराच्या गोष्टी करू नका. घरी आले ना देवभोगला की सारखं भागवत विगवत काय काय वडिलांसमोर वाचून दाखवायचे, जप करा. आता त्यांना कळलं होतं की आपला काय वंश वाढणार नाहीये आणि वडिलांना आता लक्षात आलेलं आहे की आपला मुलगा तर वेगळा आहे हा. आणि असं होता होता एक दिवस वडिलांना पण आजारी पडले आणि त्यांनी खूप सेवा केली वडिलांची. वडील गेल्यानंतर मग ते पुन्हा कलकत्त्याला आले, पण त्यांचं मन कशातच नव्हतं आता. मग त्यांचे जे घर होतं ते अर्ध घर त्यांनी भाड्याने दिलेलं होतं कोणाला. ते श्रीवास म्हणून होते, ते पण चांगले होते आणि ठेक्याचं कामही होईना. म्हणजे पालबाबूंनी ठेक्याचं काम दिलेलं ना त्यांना वडिलांच्या जागी. तर मग आता काम होईना. मग त्यांना एक विश्वासू असा एक माणूस सापडला, त्याचं नाव निरंजन होतं. ते त्याला सांगायचे तू काम कर. आणि मग शेवटी पालबाबूंनी असं त्या निरंजन नावाच्या माणसाला सांगितलं, जे तुला वर्षाला उत्पन्न मिळेल या ठेक्याच्या कामात, कारण हे करू शकत नाहीये, त्या सगळ्याचा अर्धा हिस्सा तू यांना द्यायचा. तोही माणूस प्रामाणिक होता. हे तर काही घ्यायचेच नाहीत दिलं तरी. मग तो थोडेसे पैसे दिले की ते आणि बाकीचे पैसे सगळे त्यांच्या देवभोगच्या घरी पाठवून द्यायचा. असं थोडं थोडं करत त्यांचं घर चालू होतं. आणि आता आपण बघूया की नागमहाशय 21 ऑगस्ट 1846चा जन्म आहे त्यांचा. आता 1899 साल उजाडलेलं आहे आणि नागमहाशय देवभोगला आलेले आहेत. आणि त्यांना एक दिवस शरदचंद्र चक्रवर्ती घरी बसलेले होते आणि त्यांना शरद कामिनीचं एक पत्र आलं की खूप तब्येत खराब आहे, तुम्ही लगेच निघून या. तर शनिवार होता आणि दुसऱ्या दिवशी त्यांना बेलूरमध्ये आश्रमामध्ये वेदांतावरती काही पेपर त्यांनी तयार केलेला, त्याच्यावर बोलायचं होतं. आता काय करायचं, नाही गेलो तर मग तिकडचं काम राहणार, वेदांतावरती बोलायचंय, सगळी तयारी झालेली आहे. अशा विचारामध्ये शरद बाबू बसलेले असताना तिकडे स्वामी कोण आलं बरं, प्रेमानंद महाराज नाही, मी एक क्षण विसरतेय. तर अद्भुतानंदजी महाराज आले आणि ते म्हणाले की का असं चिंताग्रस्त दिसतंय तुम्ही. तर मग शरद बाबू म्हणाले की असं असं उद्या मला बेलूर मठामध्ये मला बोलायचंय, मी सगळी तयारी केली आहे आणि इथे हे पत्र आलंय मला की नागमाशय आजारी आहे, मी काय करू आता. मग अद्भुतानंदजी महाराज म्हणाले असं कसं, वेदांताची व्याख्यानं द्यायला आयुष्य पडलेलं आहे, कधी देऊ शकशील, पण तू नाही गेलास आणि जर नागमाशयांना काही झालं तर सत्पुरुषाचं दर्शन घेण्याचा लाभ चुकल्याचं तुला आयुष्यभर खंत राहील. तर आता काही विचार करू नको, हे जास्त महत्वाचं आहे. त्याबरोबर शरद चंद्रांनी काय केलं, ते एक अजून एक भक्त होते ते हरप्रसन्न वगैरे, त्यांनी थोडंसं म्हणजे शिंगाड्याचं पीठ, शिंगाड्याचं सत्व, डाळिंब असं काय काय घेतलं, जे आजारी माणसाला लागतं ते घेतलं. त्याच रात्री ते ट्रेनमध्ये बसले आणि दुसऱ्या दिवशी रात्री ते देवभोगला पोचले शरद बाबू. बरोबर नागमहाशय जाण्यापूर्वी 13 दिवस शरद बाबूंनी त्यांची सेवा केली. रोज त्यांना काय वाचून दाखवायचं. आणि गेल्यावर त्यांनी काय पाहिलं की त्यांना डिसेंट्री झाली होती आणि पोटात ते पोटचूळ तर त्यांना होतंच, पोट दुखत होतं. स्वतः घरातनं येऊन घराच्या ओसरीवरती फाटक्या तुटक्या एका ब्लँकेटवरती, कांबळीवरती ते पडलेले होते. अजिबात मी घरात येणार नाही त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांची पत्नी इतकी दुःखी झालेली, तिने सांगितलं शरद बाबूंना बघा तरी. ते म्हणाले नाही नाही मी आत येणार नाही, म्हणजे जे काय माझं व्हायचं आणि कोणालाही हात लावू द्यायचे नाहीत, कोणाला सेवा करू द्यायचे नाहीत. पण शरद बाबू आल्यानंतर त्यांनी जे काही केलं, थोडं ते शिंगाड्याच्या पिठाचं सत्व, त्याची पेज, असं थोडं थोडं त्यांच्या हातून त्यांनी घेतलं. आणि ते म्हणायचे की नाही नाही ते हिंसाची भाजी, एक वेल असतो पाण्यावर तलावावर वाढणारा, आणि त्या वेलाच्या पानांचा रस
पोटशोळीमध्ये आणि डिसेंट्रीमध्ये खूप उपायकारक आहे असं ठाकूर म्हणायचे. तर फक्त तो रस ठाकूर म्हणायचे की या भाजीनी अपाय होत नाही, म्हणजे त्याचं थोडंसं अगदी थोडं एक घोट वगैरे काहीतरी घ्यायचे असे. रोज पुराण ऐकायचं, गीता ऐकायची. मला आता काही कळत नाही, पण तुम्ही वाचून दाखवा असं सगळं. आणि एक दिवस शारदानंद महाराज धाक्याला आलेले, ते पण त्यांना भेटायला येऊन गेले. त्यांना इतका आनंद झाला की ठाकूरांचे भक्त मला भेटायला येत आहेत. आणि कारण ते खूपच मानायचे सगळ्यांना. मग जाण्यापूर्वी 4-5 दिवस आधी त्यांना असं वाटलं की मला कालीपूजा करायची. मग शरद कामिनींनी लगेच काली मातेची मूर्ती बनवायला सांगितली. आणि ती काली मातेची मूर्ती बनल्यानंतर ती मूर्ती त्यांच्या जवळ शरद महाराज घेऊन आला, शरद बाबू म्हणजे शरदचंद्र घेऊन आले. आणि पूजेची सगळी तयारी झालेली, मंडप, कालीपूजा म्हणजे रात्री ना. पण शारदानंद महाराज म्हणाले की असं खरं आधी त्यांना ती प्रतिमा दाखवा देवीची. तर ती प्रतिमा त्यांच्या उशाशी नेऊन ठेवण्यात आली. आणि ते असे थोडे भानावर नव्हते, पण मध्येच उठून बसले आणि मग डोळे उघडले. मग शरद बाबू म्हणाले की बघा ही ते म्हणाले कालीचं नाव घ्यायला लागले. मग ते म्हणाले बघा ती प्रतिमा तुमच्या डोक्याशी आणून ठेवली आहे. तर दर्शन घेतल्याबरोबर त्यांचं भान हरपलं, पुन्हा समाधीत गेले. मग शारदानंद महाराज म्हणाले की आता तुम्ही आणा आणि कालीपूजन करून घ्या. पण महाराजांना काम होतं, महाराज निघून गेले. कालीपूजन वगैरे झालं. असं दिवसेंदिवस अशक्तपणा होता. एक दिवस शरद बाबू अचानक देवीची भजनं म्हणायला लागले. ती भजनं म्हणताना त्यांना असं वाटलं की आपल्याला कोणीतरी हाक मारते. बघितलं तर त्यांच्या पत्नी हाक मारत होत्या, शरद कामिनी, आणि म्हणत होत्या बघा बघा, जिथे उठून बसण्याची शक्ती नाही, की देवीचं नाव ऐकल्याबरोबर एकदम उठून बसलेले नागमहाशय. आणि एक वेगळंच त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं आणि ते समाधीमग्न झालेले होते. मग 2-2.5 तासांनी त्यांना थोडं भानावर आल्यावर शारदानंद महाराजांनी सांगितलं, कालीचं नाव त्यांच्या कानात उच्चारत जा, असं झालं की मग त्यांना झोपवलं. मग 3 दिवस आधी ते म्हणाले शरद बाबूंना की जरा पंचांग आणावं आणि प्रस्थानासाठी कुठला दिवस चांगला आहे ते बघा. यांना काही आधी लक्षात आलं नाही. तर म्हणाले असं असं आहे, पौष मासातल्या 13व्या दिवशीचं 10 वाजल्यानंतर अगदी कुठेही जायचं असलं ना तरी एकदम उत्तम वेळ आहे. तर आता म्हणजे ती 3 दिवसांनीच होती ती वेळ. मग ते म्हणाले हां, मग मी आता ह्याच वेळेला मी जाणार, प्रस्थान ठेवणार. हे ऐकल्याबरोबर शरद बाबूंना खूप वाईट वाटलं आणि ते शरद कामिनींकडे जाऊन रडायला लागले. गुरुपत्नी आहेत त्या, असं त्यांच्याकडे जाऊन. मग त्या म्हणाल्या आजपर्यंत तर कधी असं बोलले नाहीत, आज ते बोललेत म्हणजे तसंच होणार. त्यांना ते जे म्हणतात ते नेहमी खरं होतं. आणि मग एक दिवस आधी असं झालं, अचानक त्यांनी डोळे उघडले आणि शरदचंद्रांना म्हणाले तू कुठे कुठे फिरून आलायस ना. बघा आयुष्यात ते एकदाच बाहेर गेलेत, कुठे, गयेला. अदरवाईज म्हणजे अन्यथा ते कुठेच गेले नाहीत, कधीच त्यांनी कुठलंही तीर्थक्षेत्र केलं नाहीये. मग ते म्हणाले आत्ता बघ ठाकूर आले, ठाकूर आले. म्हणजे मला ठाकूर दिसतायत आणि आता ते म्हणतायत की तू माझ्या बरोबर चल. तर तू ना नाव घे एखाद्या ठिकाणाचं, मग मला ठाकूर ते दाखवणार. कळलं? कुठेही गेले नाहीयेत ना ते. मग शरदचंद्र नुकतेच हरिद्वारला जाऊन आलेले. मग ते म्हणाले हरिद्वार. हरिद्वार म्हटल्याबरोबर लगेच ते म्हणाले वा काय समागम चालला आहे, संत साधू पुरुष स्नान करतायत आणि हरिद्वारचं वर्णन करायला लागले. जसं काही त्यांना दिसतंय म्हणजे ते ठाकूर आले, ठाकूर त्यांना घेऊन चालले. मग हे म्हणाले अजून आता कुठे जायचं इकडनं हरिद्वारून. मग काशी. मग काशीचं सगळं दर्शन, मग ते सगळं घाटाचं वर्णन, मग शिव 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 काय काय म्हणायला लागले. मग म्हणाले आता जगन्नाथपुरी असं नाव घ्यायला लागले. हे एक एक नाव घेतलं ना की मग ते एकदा ना ठाकूरांना ते एकटेच भेटायला गेले होते. मला हे एक एक सांगताना मध्येच आठवतंय की ठाकूरांना भेटायला गेले होते. ठाकूर त्यांना म्हणाले होते नागमहाशयांना तुम्ही याच्याविषयी काय तुमच्यामध्ये मनामध्ये काय विचार येतो. मग तुम्ही मला याला काय समजता ना, ठाकूर या देहाला काय समजता. मग त्यांनी त्यांच्याकडे बघितलं आणि ते म्हणाले हात जोडून तुमच्या कृपेनेच मला कळलेलं आहे की तुम्ही साक्षात नारायण आहात आणि तुमची कृपा आहे म्हणूनच मला कळलेलं आहे की तुम्ही काय आहात. मी तुम्हाला ओळखलंय. आणि कोणी ओळखलेलं आहे? गिरीश बाबूंनी ओळखलंय ना. गिरीश बाबूंविषयी त्यांना खूप आदर होता. म्हणायचे एखाद्या व्यक्तीला लांबून बघितलं ना की गिरीश बाबू ओळखू शकतात आणि म्हणूनच त्यांनी ठाकूरांना ओळखलंय ते काय आहे. त्यात साक्षात नारायण आहात तुम्ही. ठाकूर एकदम तेव्हा समाधीमग्न झाले होते.
तर आत्ता पण ते जगन्नाथपुरी दिसल्याबरोबर त्यांनी नारायणाचं दर्शन झालं म्हणजे ठाकूरांचं दर्शन झालेलंच आहे त्यांना साक्षात. असं ते एक एक ठिकाण त्यांनी नाव घेतलं आणि चारी धाम झाले आणि ते त्याच ह्याच्यामध्ये ते मग समाधीमग्न झाले. तो दिवस उजाडलाय आता. तो जो पंचांगात बघितलेला. आणि शरद कामिनी म्हणाल्या की ते जे म्हणाले तेच तसंच होणार आहे. आणि मग खरोखर 9 वाजता एकदम ते असे समाधीमग्न झाले होते. सकाळीच समाधीमग्न झाले 7 वाजता. मग त्यांना वाटलं, शरद बाबूंना वाटलं की ते गेले आता, म्हणून ते एकदम रडायला लागले. पण मग नाही नाही, अजून ती वेळ झाली नाहीये, ते येतील बाहेर याच्यातनं, त्या म्हणाल्या, त्यांच्या पत्नी म्हणाल्या. मग खरोखर 9च्या सुमारास ते थोडे भानावर आले. आणि त्याच्यानंतर शरदचंद्रांनी असं लिहिलंय की मी प्रत्यक्ष पाहिलं की कुंडलिनी कशी त्यांची ती वर चाललेली आहे. म्हणजे आता प्राण चाललेत वर, एकेका चक्राला स्पर्श करतायत. जेव्हा ते हृदय चक्राकडे आले त्यांचे प्राण, तेव्हा त्यांची छाती जोरजोरात हलायला लागली. मग त्यांच्या आज्ञा चक्राकडे आले, त्यांच्या चेहऱ्यावरचा ती प्रभा वेगळी. असं एक एक दृगोच्चर व्हायला लागले. भक्तीची लक्षणं दृगोच्चर व्हायला लागली. ती सगळी अश्रू वाहतायत. आणि मग जेव्हा ते सहस्राराकडे पोचली, त्यांचे प्राण पोचले, तेव्हा थोडंसं घरघर लागल्यासारखं झालं. आणि मग त्यांनी डोळे मिटले. तेव्हा 10 वाजलेले, पण अजूनही 5-10 मिनिटं ते प्राण होते. गावातले लोक आले बघायला आणि म्हणाले की अजून तर शरीर गरम आहे आणि हे असंच राहणार आहे, अजून 12 तास तरी यांना अग्नी देता कामा नये आपल्याला. आणि मग 10 वाजून 10 मिनिटांनी वगैरे असं जाणवलं सगळ्यांना की आता खरोखरच प्राण निघून गेलेत. पण मग रात्रीच आणि सकाळी जेव्हा ते थोडेसे भानावर आलेले, तेव्हा ठाकूरांची प्रतिमा त्यांच्या छातीशी धरून शरद बाबू म्हणाले होते, बघा बघा तुमचं आराध्य दैवत, तुम्ही त्यांचं सारखं नाव घेता, सारखं जयराम कृष्ण असायचं चालू. तर त्यांच्याकडे डोळे भरून बघा. आणि ते खरंच त्यांनी पाहिलं त्यांच्याकडे. आणि मग जेव्हा सकाळी पुन्हा जेव्हा भानावर आले 9-9:30ला, मग ते म्हणाले की ते आलेत आता मला घ्यायला, ते आलेत आता घ्यायला. आणि मग आपण पाहतो की त्यांचा देह पंचत्वात विलीन झालेला आहे. तर असं हे एक अलौकिक, म्हणजे मला वाटत होतं की मला मांडायला जमेल की नाही शब्दामध्ये. मला असं वाटतं जेवढं मी वाचलं, फक्त जे त्यांचे खूप लोक त्यांना भेटायला यायचे आणि किती त्यांनी स्वतःला हीनदीन करून घेतलं, त्यातले काही गोष्टी राहून गेल्या असतील, पण सगळ्यांना कळलंच असेल. मुख्य म्हणजे श्रीरामकृष्णांच्या प्रत्येक शब्दाला ऐकलं आणि ते तसेच राहिले. इतकी गुरुनिष्ठा. म्हणजे सुरुवातीला स्वामी चेतनानंदांनी लिहिलेलं आहे की अनेक हजारो गुरु होतील, पण एक सच्शिष्य मिळणं, असा शिष्य मिळणं फार अवघड आहे. ते आपण पाहतो की गुरुच्या एका शब्दाखातर व्यवसाय सोडून दिला, एका शब्दाखातर आयुष्यभर ते घरीच राहिले. असे हे नागमहाशय. खूप कमी लोकांना आधी माहित होतं. स्वामीजी म्हणायचे की बंगालमध्ये, पूर्व बंगालमध्ये नागमहाशय झाले आहेत ना, मग आणखी काही त्याची म्हणजे उन्नती व्हायची राहिली नाहीये. सगळं चांगलं झालेलं आहे. म्हणजे आत्ताचं आपल्याला माहिती नाही, जे आपल्याला चित्र दिसतं ते थोडं वेगळं आहे. पण कधी ना कधी त्यांच्या तपस्येचे जे व्हायब्रेशन्स आहेत, ज्या लहरी आहेत, त्या काम करणारच. आणि पुन्हा सगळीकडे आपल्याला माहिती आहे की हीच भगवत भक्ती, ठाकूरांचं नाव हे सगळीकडे पोचणार आहे. आता जरी दिसायला ढाका आणि आपल्याला पोचता येणार नाही, आपण तिथे काही करू शकणार नाही असं वाटलं, तरी ते तसंच राहणार आहे. कारण नागमहाशयांच्या तपस्येची भूमी आहे. खूप असं वाटतं लगेच उठून जावं ढाक्याला, आणि किंवा त्यांच्या देवभोग गावामध्ये पण खूप दूर आहे, आपण इकडेच त्यांचं नाव घेऊन. जेव्हा ठाकूर आजारी झाले तेव्हा ते म्हणतात की सगळा आनंदाचा बाजार मोडून गेला. पण मी तसं माझ्या मनात आलं की आपला वेळेला हे शिबिर म्हणजे एक आनंदाचा बाजारच भरतो. आणि आपण त्या सगळ्या जणी एकत्र त्या नावाचा, त्यांच्या सगळ्या अलौकिक जीवनांचा आपण अनुभव घेतोय. आणि आपल्या सगळ्यांवर त्यांना आवडायचं नाही, पण आपण नागमहाशयांना पण प्रणाम करूया आणि ठाकूरमा स्वामीजींना आपल्या सगळ्यांचे प्रणाम करूया आपण त्यांना, की आम्हाला देखील त्यांच्यासारखंच आयुष्य जगण्याची बुद्धी देव आणि आपल्याकडून ते सगळं घडव.
जय मा, जय रामकृष्ण, जय स्वामीजी.